प्राकाशिक हा विषय सर घेत आहेत आपल्याला. तर आता कार्ड चालू आहे तर सरांना मी विनंती करते की सरांनी सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू सर्वांना. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. याला घेऊ नका. हा, नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आहे. आता चव्हाण मॅडमनी स्वागत केले, पहिल्यांदा त्यांचं स्वागत आहे. त्यानंतर कुबल मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, कुलकर्णी आहेत, इत्यादी सर्व कुलकर्णी आहेत, शिंदे साहेब आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण टेरोमधला एक वेगळा भाग शिकणार आहोत. ते 10 कार्डाचा आहे. मागे आपण 2 कार्ड शिकलेलो आहोत. तर त्या ह्याच्यातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळल्या असतील आणि त्या ह्याच्यातून आपल्याला खरोखर काय शिकायचं आहे किंवा काय करायचं आहे. तर एखादा प्रश्न असेल तर तो प्रश्न तुम्ही विचारू शकता, त्याच्यामध्ये काही हरकत नाही. तर त्या ह्याच्यामध्ये आता कार्ड मॅडम लावतील आणि त्यानंतर प्रत्येक कार्डाचं वर्णन जे असेल ते कोणी, आता हे सगळे आपल्या ओळखीचे नाही आहेत तर त्यांना घेऊ नका. त्यांना ती सवय लागलेली आहे, 7:30 वाजता आतमध्ये मंदिर उघड होतं, कळलं. तर एनिवे, तर सगळ्यांना पुन्हा एकदा स्वागत करतो आणि दिवाळीच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा देतो. मॅडमचा उद्या क्लास आहे, उद्या मॅडम पण शुभेच्छा देतील. त्यानंतर परवा माझा क्लास आहे बुधवारी, तेव्हा पण हार्दिक शुभेच्छा देऊ. तर त्याप्रमाणे आपलं हे कार्यक्रम चालू आहे. नंतर वाळू आल्यानंतर परत यायचं आहे, कळलं का. काय तर काय लोक म्हणतात ना, कुठे ओवाळायला गेला होता, बोलतात ना असं, ओवाळायला कुठे गेला. हो ना, म्हणतात ना. तसं आता ओवाळून यायचं आणि मग जॉईन व्हायचं. ठीक आहे. पुन्हा एकदा नमस्कार. मॅडमने कार्ड लावलेलं आहे. तर ते कार्ड आपण जर बघितलं तर किंगपासून आपली जी सुरुवात असते, तर तसं हे कार्ड जे आहे हे दिसतंय का तुम्हाला व्यवस्थित. बघा दिसतंय हो का? सर, दिसतंय सर. हो सर, दिसतंय. व्यवस्थित दिसतंय. हा जो कीज जो भाग आहे कीज, तर त्या कीजमध्ये काय आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला असं कळेल की कीजमध्ये एखादी गोष्ट, ज्याला आपण म्हणतो की आपल्याकडे सर्व गोष्टी ज्या चाव्या आहेत, तर तशा ह्या चाव्या जो आहेत तो कीजमध्ये त्याचा वापर केलेला आहे. आता द किंग ऑफ कीज, त्याच्याकडे अनेक प्रकारच्या शकला आहेत, ज्याला आपण म्हणतो शकल. तर इथे हा राजा आहे. हा राजा तटस्थ आहे, थांबला आहे. आता तो थांबला आहे तर चौफेर जर तुम्ही पाहिलं त्या ठिकाणी सगळा नजारा, तर तिथं महल आहेत भरपूर आणि राजा एका रम्य वातावरणामध्ये उभा आहे आणि त्याचं सर्वेक्षण चालू आहे. तर हे कार्ड अतिशय पॉझिटिव्ह, आणि राजा हा तयारीनिशी आलेला आहे. त्याच्याकडे तलवार आहे, अतिशय रुबाबदार आहे आणि घोडा हळूहळू चालतोय, म्हणजे संथ गतीने. घोड्याचा पाय बघितलात तुम्ही तर मागचा पाय, त्याच्या मागचा पुढचा पाय, त्याच्यानंतर पुढचा पाय, एक एक पाऊल पुढे, एक एक पाऊल जे आहे ते पुढे पडतं आहे. तर तशा तऱ्हेचं हा जे कार्ड आहे आणि घोडा स्थिर आहे, त्याच्यामध्ये उधळलेला नाही आहे. तसा राजा हा विचारी आहे. आता हे कार्ड आल्यानंतर आपल्याला जातकाला काय सांगायचं आहे, हा पहिला भाग आहे की ज्याच्यामध्ये खरोखर एखादा जातक आपल्याकडे आल्यानंतर त्याला कुठल्या गोष्टीचं विवेचन द्यायचं आहे किंवा त्याचा प्रश्न काय असेल. कार्ड चांगलं आहे, जातक हा निश्चितच यशस्वी होणारा आहे, पुढे जाणारा आहे, प्रॉस्पेरिटी आहे, भरभराट आहे. त्यातून त्याचा कुठलाही प्रश्न असेल तर तो प्रश्न निश्चितच सुटेल. साधारणतः हे कार्ड जे आहे ते सिंहराशीचं नेतृत्व करतं, पण तरीसुद्धा त्या ठिकाणी
एक प्रकारे जातकाचं राहणीमान आणि जातकाची जी काही व्यवस्था, जातकाच्या जीवनामध्ये होणारं कार्य हे अतिशय शुभकारक आहे. प्रशासकीय असेल त्याच्यातून जातक जो आहे तो निश्चितच पुढे जाण्याचा मार्ग सहजपणे त्याला प्राप्त होईल. पूर्ण उच्च एज्युकेशन होईल, चांगल्या ठिकाणी विवाह होऊ शकतो आणि अशा तऱ्हेने एक खानदानी व्यक्ती ज्याला आपण म्हणतो तशा तऱ्हेचं हे कार्ड आहे. आता त्या याच्यामध्ये जातकाचा कुठलाही प्रश्न असला तर तुम्ही सुद्धा प्रश्न विचारू शकता. त्या प्रश्नावरती आपल्याला पाहायचं आहे की एखादी व्यक्ती आपल्याकडे आल्यानंतर या कार्डाची त्याने निवड केल्यानंतर त्याचा प्रश्न कसा सोडवायचा, तर त्याचा प्रश्न निश्चितच व्यवस्थेने सुटेल. काहीही त्याच्यामध्ये व्यत्यय येणार नाही अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो हे कार्ड आपल्याला सुचवतोय. म्हणजे हे कार्ड व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह आहे. त्या तर कार्डावरती काय, हां बोला मॅडम. तर समजा एखाद्याने असं विचारलं की माझी आधीचा जॉब किंवा माझा बिझनेस चांगला होता, हां आता तो मध्ये काही कालात त्याचा डायव्हर्ट झाला, हां, तर आता तो पुनश्च उभा करतोय, तर तो तेवढ्याच पहिल्या इतकाच चांगला उभा राहील का? तर निश्चितच. त्याच्यासाठी निश्चित मॅडम, हे कार्डच एवढं पॉझिटिव्ह आहे हा की जेणेकरून त्यांनी जो काही प्रयत्न करणार आहे त्या हम्म, प्रयत्नामध्ये त्याला चांगल्यापैकी यश मिळेल. अधिकतम त्या ह्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचं नैराश्य येणार नाही. तर हे कार्ड अतिशय उत्तम कार्ड आहे असं समजलं जातं. हा कळलं का? ओके. हो सर. हो. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. बरं, आता दुसरं कार्ड जे आहे त्या द क्वीन ऑफ कीज, म्हणजे तिच्याकडे सुद्धा जसं हा किंग ऑफ कीज आहे ह्याच्याकडे सर्व गोष्टीची उपलब्धता आहे, तसं ह्या राणीकडे सुद्धा. आता राणीचं चित्र जर तुम्ही पाहिलं तर ही राणी कशी आहे, अतिशय रुबाबदार आहे, प्रसन्न आहे आणि ती एका पॅलेसमध्ये टेरेसवरती उभी आहे आणि रम्य जीवन ज्याला आपण म्हणतो रम्य त्या ठिकाणी वातावरणामध्ये उभी आहे. तर सर्व गोष्टी त्या ह्याच्यामध्ये हे शुक्र ग्रहाच्या अक्षरातलं हे कार्ड आहे. तर त्याच्यातून त्या जातकाच्या जीवनामध्ये आनंद, उत्साह, भरभराट या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होतील. आणि ह्या कार्डाला जेव्हा तुम्ही निवड कराल, आता ह्याचं परत तुम्ही पॅम्पलेट बनवून घ्या, मी तुम्हाला कार्ड सगळी पाठवीन, काय समजलं. तर त्या ठिकाणी तुम्ही त्याचं व्यवस्थित डायरी बनवा. कार्ड विकत घ्यायची तर विकत घ्या. पुन्हा त्याच्यातून तुम्ही जर त्याचं बुकलेट बनवलं तर तिथे कार्ड शोधा. तुम्ही टेलिफोनिक जर करणार असाल तरीसुद्धा तुम्ही कार्डाचं हे देऊ शकता. पण हे कार्ड अतिशय शुभ कार्ड आहे आणि हिच्या हातामध्ये सगळी सूत्र आहेत. पॉलिटिशियन्स आहेत म्हणा, पॉलिटिकली गोष्ट आहे, एखाद्या उत्तम कुटुंबामध्ये जगणारी व्यक्ती आहे, सर्व तऱ्हेच्या सुविधा आहेत तिच्याकडे. आणि राणी म्हटल्यानंतर द कीज, तिच्याकडे सर्व अधिकार आहेत. कळलं का? तर कीजचा अर्थ असा होतो की भरपूर काही गोष्टींचे अधिकार तिला मिळालेले आहेत आणि प्रसन्न मुद्रेने ती चौफेर पाहत आहे. तर त्या ठिकाणी अतिशय उत्तमरित्या हे कार्ड तुम्हाला रिप्लाय देणारं आहे, चांगला प्रतिसाद देईल आणि त्याच्यातून तुम्ही योजना केलेलं सगळं ज्या गोष्ट आहे तर ती परिपूर्ण मिळेल असं त्या कार्डामध्ये सूचित केलेलं आहे. आता ह्याच्यावरती परिपूर्ण म्हटल्यानंतर हे कार्ड निश्चितच आपल्याला चांगला संदेश देतं. तो संदेश म्हणजे काय की ह्या कार्डावरती जातकाने विचारलेली कुठलीही भूमिका, कुठलाही प्रश्न, त्याची कुठलीही अडचण जी आहे ती निश्चितच साकार होईल. त्यावेळेला त्याला एका वरिष्ठ आणि ज्येष्ठ म्हणा किंवा ज्याच्याकडे अधिकार असेल अशा स्त्रीची मदत घ्यावी. तर ही जी कृपा आहे तर ती कृपा अशा तऱ्हेने त्या जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच सफल होईल. जसं की हे कार्ड फिल्म इंडस्ट्रीज किंवा तत्सम कार्यक्षेत्र या ठिकाणी दर्शवते. आता हे कार्ड पाहताना मी तुम्हाला एक सुझाव देतो आकाशिकमध्ये. ज्यावेळेला तुम्ही एखाद्याचं उत्तर देणार असाल, तुमच्याकडे डायरी असेल आणि त्यावेळेला आपण सगळी ही चित्रं पाठवलेली आहेत, तर त्या चित्राचं सुद्धा विवेचन तुम्ही लिहून घेतलेलंच आहे आणि तुमच्या स्मरणात आहे. तर ताबडतोब असा जो डायरीचं पान उघडल्यानंतर जातकाला काही कळू द्यायचं नाही की आपण काय पाहतोय आणि त्याचा प्रश्न ज्याला आपण इन्स्ट्रुमेंटल म्हणतो तर तशा तऱ्हेने त्याचा प्रश्नाचं आकाशिक उत्तर द्यायचं. आणि जर समजा तुम्ही ध्यान वगैरे करून जर उत्तमरित्या ती सिद्धी प्राप्त केली असेल तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नाही. आता हे जे आहे हे तुम्हाला इंट्रोडक्शन्स आहे की असं अशा गोष्टी त्या
आकाशिकमध्ये उपलब्ध आहेत आणि त्याच्यावरून तुम्ही भविष्य कथन करू शकता. कळलं? एनी क्वेश्चन्स? बोला, काही क्वेरी असेल तर सांगा. सर या चित्रामध्ये कार्ड मध्ये मागे जे क्रॉस दाखवलाय का, म्हणजे एक इमारत दिसते छोटी आणि त्याच्यावर क्रॉस, हो म्हणजे हो चर्च हो. वगैरे आहे का ते? हा, नाही, आता ॲक्च्युली कसं आहे की तुम्ही जर युरोपच्या विलेजमध्ये तुम्ही गेलात ना, तर बऱ्याच ठिकाणी हे चर्च पण असू शकतं किंवा तो एक साईन आहे की हे परमेश्वराची कृती आहे. जसं आपण आपल्या घरावरती, मंदिरावरती ध्वज लावतो, तसं बऱ्याचशा कॉलनीज ज्या आहेत युरोपमध्ये त्या आपल्या शिखरावरती म्हणजे घराच्या ह्याच्यावरती क्रॉस लावतात आणि ते दैवी एक निशाणी आहे ती. इट्स अ डिवाइन साईन. ओके ओके सर. म्हणजे सर आपल्याकडे त्यांच्या आपण हातात पुस्तक आहे, त्याचा काय अर्थ? असं नॉलेज आहे ना ते. नॉलेज सगळं म्हणून. नॉलेज नॉलेज येस. हा. पण म्हणजे असं नॉलेज. काही की त्याचं म्हणजे पुस्तक किंवा कोणाचा तरी आधार घ्या वगैरे असं नाही ना? नाही नाही, एखाद्या तिच्याकडे बघा, आता ॲक्च्युली हे नॉलेजेबल आहे. दुसरी गोष्ट हा, की ती एक गोष्ट आश्चर्यचकित झाली आहे. तिचं पूर्णपणे तुम्ही चित्र पाहिलं तर हो आश्चर्यचकित झाले. उजवा हात जो आहे तो तिच्या हनुटीच्या जवळ आणलेला आहे हो आणि मग हो ती काहीतरी समोर पाहते आणि ते पाहिल्यानंतर तिला आनंद होतो. अधिक हातात डाव्या हातामध्ये पुस्तक आहे. मागच्या पुस्तक आहे. बाजूला जी सिम्बॉल आहे तो हो, आपल्याकडे तो कसं शुभ आहे आहे. की शुभ आहे तो. हो आपल्याकडे पताका असते, हो तर त्या धर्मामध्ये पताका नाही आहे. कळलं का? हो हो ते सिम्बॉल आहेत असं आहे. आपण स्वस्तिक सिम्बॉल वापरतो, ओम वापरतो, हे आपले हो. सिम्बॉल आहेत असं. सर ते सर जे कंपाऊंड सारखं आहे तिथे, म्हणजे ह्याच्यावरती साईडला ते दिवा म्हणजे हां हां. ब्लॉक्स आहेत ते, तर ओके. त्याचं काही असं नाही नाही, अर्थ त्याचा काय, म्हणजे की बाबा काही इट्स अडथळे मध्ये येऊ नो नो शकतील नो, वगैरे? इट इज अ स्टेज, इट्स अ डेकोरेटेड, इट्स अ टेरेस ऑफ दॅट पर्टिक्युलर हाऊस ऑर कंपाऊंड. अच्छा, त्याचा काही ह्याच्याशी काही संबंध नाही नाही म्हणजे? नाही, रम्य वातावरणामध्ये उभी आहे. उभी आहे, हो. प्रश्नच नाही. अतिशय आनंदी आहे, हो. हो, प्रश्नच नाही. तर ह्याच्यामध्ये इट्स वन ऑफ द बेस्ट कार्ड ज्याला आपण म्हणतो. म्हणजे असं की जे मनामध्ये जे काय असेल तर ते पूर्ण होईल असं, हो मनात हो. काहीतरी ती विचार करते, हो की नाही, आणि आनंदी झालीये. येस. हम्म. सर हां, बोला. जसं एखादा प्रश्न असेल समजा जॉब संबंधीचा वगैरे, तर तुम्ही मगाशी सांगितलं की अधिकारी स्त्रीची तुम्हाला मदत घ्यावी लागेल. हो तसं आधीचं जे कार्ड होतं त्याच्यामध्ये एखाद्या पुरुषाची अधिकारी पुरुषाची हो मदत हो. घ्यावी लागेल असंही तिथे आपण विचार करू शकतो ना? येस येस येस. म्हणजे नक्की वरिष्ठ करू. व्यक्तीच्या मदतीशिवाय तुम्हाला ते कार्य पूर्ण होणार नाही असं म्हणू शकतो? हां, आता काय गमत आहे की प्रत्येक गोष्ट असतं ना मॅडम, हा, की त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कुणाचा ना कुणाचा तरी सुद्धा गाईडलाईन हवी असते. बरोबर. आणि ती गाईडलाईन जर तुमच्याकडे असेल तरच तुम्ही त्या ठिकाणी पुढे जाऊ शकता. जसं हो काल एक रुद्र महारुद्र म्हणणारे आमचे गुरुजी आहेत, तर त्यांच्याकडे बैठक होती. बैठक म्हणजे जस्ट हे होतं. तर त्या हा, ठिकाणी त्यांनी काही सुचवलं, म्हणजे ती गोष्ट जी आहे तर ती आपल्याला माहिती असणं पण फार गरजेचं आहे. कळलं का? तर त्या अच्छा. ह्याच्यामध्ये हा, त्यांनी असं सांगितलं की जगामध्ये बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्या मंत्र आणि दान हा, त्याने साध्य होतात. बरोबर. म्हणजे मंत्र उपासना आहे. हा, तसं त्यांनी त्याच्यामध्ये हे पण सांगितलं, म्हणजे ते अगदी प्रॅक्टिकल गोष्ट आहे ती. तर त्या ह्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की जेव्हा तुम्ही एखाद्या नातेवाईकाच्या प्रेताला गेलात बर आणि जर तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले नाहीत, बर. तर समजायचं की हा मनुष्य तुमचा वैरी होता अरे आणि बापरे. त्याने तुमच्या बाबतीमध्ये अनेक काही गोष्टी केल्या होत्या. त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्यावरती अश्रू घालवण्यासाठी परमेश्वराने परवानगी दिली नाही, म्हणून तुमच्या डोळ्यातून अच्छा. अश्रू आले नाहीत. हा एक संकेत आहे. आणि आमचे गुरुजी जे आहेत ते रुद्र हा, एवढ्या चांगल्यापैकी करतात, रुद्र महारुद्र अच्छा. सगळं करतात. तर ते म्हणाले की हा एक बर संकेत आहे शिवपुराणातला, की जेव्हा बर. आपण एखाद्याच्या अंतिम यात्रेला जातो तर त्यावेळेला तिथे अश्रू जर आपल्या डोळ्यातून आले नाहीत तर समजायचं की ही व्यक्ती आपल्या विरुद्ध कारस्थानी होती आणि आपल्याला ती कधीही पाठिंबा देत नव्हती. त्याच्यामुळे आपल्या डोळ्यामध्ये अश्रू आले नाहीत.
बापरे सर, मी अनुभव घेतलाय 2 वर्षापूर्वी हा. हो ना? हो हो सर. बिलकुल म्हणजे बिलकुल मला वाईट वाटलं नाही. डोळे माझे बिलकुल पाणावले पण नाही सर. व्यक्ती Yes. माझ्या समोर म्हणजे ठेवलेलं होतं ते बॉडीत, पण काहीही मला वाटलेलं नाही बिलकुल. तर हे असं असतं, म्हणजे तिथे तुम्हाला हे आध्यात्मिक ज्ञान जे आहे ते हा अतिशय फार महत्वाचं आहे. काल आमचे महाराज आले होते, कवडी देवस्थान म्हणून आहे, हा. एसकेपीचं म्हणजे जीबी हे जे आहे ना, गौड सारस्वत. अच्छा हा, गौड सारस्वत. हा गौड सारस्वत ते कवडी मंदिर आहे, अतिशय हा. विशाल आणि मला वाटतं साधारणतः 1800 सालातलं आहे. अच्छा. ज्याला आपण म्हणतो की जसं की काशी मठ आहे तसा कवडी मठ आहे. बर बर. संत आले होते, माझं भाग्य होतं की त्यांचं प्रत्यक्ष एकांतामध्ये दर्शन घ्यायला मिळालं. वा सर. खरंच सर, भाग्य आहे सर, निश्चितच. आणि कोणीही नव्हतं, छान. ते नामस्मरण करत होते आणि तिथेच दर्शन घ्यायला मिळालं, अतिशय प्रसन्नता झाली. तर म्हणजे अशा काही गोष्टी घडतात, तर ते हम्म. तुमच्या भाग्यात असायला हवं. तसं हे कारणं पण अतिशय चांगलं आहे. कळलं हो का? सर. हो सर. धन्यवाद सर. धन्यवाद. आणखी काही प्रश्न तुम्हाला आहेत? बर मॅडम, तिसरं कार्ड लावता का? की 1 लावलं हे सर, नाही. लावलं ना. वन ऑफ कीज. हा, 1 बरोबर. हा, आता हे कार्ड पाहिलं तुम्ही तर ह्या ठिकाणी बघा, आर्किटेक्ट ह्याचं हे आहे, काय समजलं? 1 कीचं हे जे आहे आर्किटेक्ट आहे. आता ह्यामध्ये सगळी चित्र जर तुम्ही पाहिलीत तर ती यहुदी आहेत, इजिप्शियन आहेत, आणि त्या ह्याच्यातून एखादी गोष्ट घडवणे असं ज्याला आपण म्हणतो. तर तशा तऱ्हेचं या चित्रामध्ये असं दाखवलं जात आहे की काहीतरी तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे. आर्किटेक्ट म्हणजे काय? रचनाकार, नाही का? होय. रचनाकार ना, मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला? हो ना. हो सर. रचनाकार. हा. तर तो रचनाकार आहे. तर त्या ह्याच्यामध्ये हे कार्ड आल्यानंतर तुम्हाला जातकाला असं सांगायचं की तुम्ही काहीही चिंता करू नका, तुम्हाला परमेश्वराने, हे परमेश्वराचं कार्ड आहे, तर परमेश्वराने सगळं काही व्यवस्थित करून ठेवलेलं आहे. तुम्हाला कुठल्याही तऱ्हेची भीती बाळगण्याची का नाही, आणि डिझाईन केलेलं आहे तुमच्यासाठी सगळं काही गोष्ट, आणि प्रिपेअर्ड आहे ते. आणि ह्या अशा तऱ्हेने हे दिव्य, ही संस्कृती आहे. ॲक्च्युली हे जे पॅलेस आहे ना, ही एक युरोपमधली, इजिप्तमधली संस्कृती आहे. तर त्या संस्कृती, जसं आपल्याकडे मध्य प्रदेशामध्ये संस्कृती आहे, हजारो वर्षापूर्वी पाटणामध्ये आहे, तर तशी ही संस्कृती आहे. आणि ह्या ह्याच्यावरती त्यांनी असं विचार केला आहे की कुठली गोष्ट जी आहे ती पुनर्निर्माण करणे, ज्याला आपण म्हणतो पुनर्निर्माण. एखादी गोष्ट जर समजा एखाद्या जातकाच्या हातून निघून गेली असेल तर त्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही. तो पुन्हा रचना करून त्याचं ते जे स्थळ आहे, जे डिझाईन आहे, ते पुन्हा निर्माण करणार आहे आणि त्याच्यातून तो सुख घेणार आहे. तर अशा तऱ्हेला त्या ठिकाणी तुम्हाला हे कार्ड अत्यंत पॉझिटिव्ह आहे. दुसरी गोष्ट की त्याच्यामध्ये असं दाखवतो की तो एका जातकाला, याचकाला मार्गदर्शन करतोय. कळलं का? बघा, हात पुढे गेलेला आहे, दिसतो का तुम्हाला? येस सर, दिसतंय. हा. हो सर. खाली एक मांजर रूप जे आहे हो. ते त्या ठिकाणी जनावर बसलेलं आहे. दुसरी गोष्ट की हा जो हात करतोय तो कुठलं तरी प्रोटेक्शन देतोय, म्हणजे त्या ठिकाणी तो सांगतो, सुचवतोय की वेट, थांब. कळलं का? थांब म्हणून सांगतोय. आणि अशा ह्या ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला तो जो किंग आहे, म्हणजे त्याच्या हातामध्ये बघा भरपूर कागदं पडलेली आहेत, त्यांनी डिझाईन केले आहे, आणि तो ऑर्डर्स करतोय. आणि त्याच्या बाजूला जी व्यक्ती आहे ती फिमेल आहे, आणि ती फिमेल त्याला त्याचं जे आदेश पाळते, म्हणजे तुम्हाला त्याचा आदेश पाळणं, तुम्हाला जर एखादी गोष्ट घडायची असेल, घडवण्याची असेल, तर तुम्हाला त्याचं नेतृत्व स्वीकारलं पाहिजे आणि तुमचं जीवन साकारलं पाहिजे, असा त्याचा पूर्णपणे अर्थ सांगितलेला आहे. आणि त्याच्या मागच्या बाजूला आपण जर बघितली तर कलाकृती केलेली आहे,
आणि ती कलाकृती म्हणजे काय आहे की त्या ह्याच्यातून तुम्हाला एखाद्या जातकाच्या जीवनामध्ये होणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्या कलेच्या माध्यमातून त्याच्याशी चांगल्यापैकी हे होतील, कळलं, साकार होतील. म्हणजे हे कार्ड पॉझिटिव्ह आहे. आणि वरती एक मूर्ती आहे बघा, दिसतंय, पूर्वीचे राजे होते जसे आपले छत्रपती महाराज आहेत, शिवाजी महाराज, त्याप्रमाणे ते राजे होते आणि त्यांचा पुतळा जो आहे तो वर ठेवलेला आहे, तो निरीक्षणामध्ये आहे. तर हे जग जे आहे मॅडम ते असंच घडलेलं आहे आणि राजेशाहीचं होतं. बऱ्याच लोकांनी आपलं जीवन त्याच्यामध्ये तयार केलेलं आहे. तर अशा तऱ्हेचं हे कार्ड आर्किटेक्ट, ज्याला आपण म्हणतो रचनाकार, तर एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एखादी रचना तयार होणं, एखादी गोष्ट निर्माण होणं, अशा ह्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तर त्या त्याच्यामध्ये निश्चितच तयार होतील आणि चांगल्यापैकी होतील. अशीच एक घटना कालच असे हे झाले, एक गृहस्थ भेटले होते. तर असा विषय निघाला. तर त्यांची तारीख त्यांनी सांगितली, तर बघितलं आता ते साधारणतः 65 वर्षाचे आहेत. तर गुरु, केतू आणि शनी तिन्ही ग्रह जे आहेत ते मकर राशीला आहे आणि फार मोठे डायरेक्टर आणि स्वतःच्या सिरियल वगैरे, मला वाटतं 10 वर्ष एक सिरियल जी टी व्हीला चाललेली आहे आणि असे बरेचसे लोकांना घडवले. त्यांनी नाना पाटेकरला पण घडवलं आणि आज तो मनुष्य फार प्रॉब्लेममध्ये आलेला आहे. आणि प्रॉब्लेम एवढ्यासाठी की त्याने तयार केलं, वृषभ रास आहे, मेष लग्न आहे, लग्न अष्टमात रवी युक्त आहे, वृश्चिक राशीमध्ये आहे, सप्तमात बुध शुक्राची युती आहे, दशमामध्ये शनी केतू गुरु आहेत आणि चतुर्थामध्ये केतू आहे. अशी सगळी पत्रिका असल्यामुळे त्या ठिकाणी आत्ता जातकाला वाईट दिवस आलेले आहेत. वाईट दिवस म्हणजे एवढे वाईट दिवस आलेले आहेत की त्यांच्यावरती 3 कोटी रुपये कर्ज झालेलं आहे. मग आता एवढं सगळं मोठ्या पदावरती हे करून डायरेक्टर म्हणजे सगळे नंबर ऑफ पीपल, जर आम्ही इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे त्यांनी जी काही नावं सांगितली ती आता मी तुम्हाला सांगू इच्छित नाही, पण तरीसुद्धा अशा वेळेला त्यांना मी आकाशिकमधून सांगितलं की तुम्ही तुमच्या जीवनाची परत पुनर्उभारणी करणार. ते दुबईला त्यांचं प्रोडक्शन हाऊस पण आहे, एडिटिंग वगैरे मास्टर आहेत ते आणि आमच्या ज्ञातीमधलेच आहेत. तर दुबईला ते राहतात, म्हणजे तिथून ऑपरेट करतात आणि बऱ्याचशा एडिटर्सचं जे काही काम आहे फिल्म इंडस्ट्रीचं ते करतात. पण कर्ज आता एवढं वाढत चाललेलं आहे तर त्यांच्या मुलांनी सांगितलं तुम्ही पप्पा हे करू नका, तुम्ही आता शांत बसा, आम्हाला 14 लाख रुपये पगार आहे त्याच्यामध्ये, तर तुम्ही कशाला धडपड करताय, तर मग पैसे तुमचे जे आहेत ते आम्ही फेडू. त्यांच्यावरती त्यांनी मला पर्याय विचारला. तर मी म्हटलं एक काम करा, ज्यांच्याकडून कर्ज घेतलं त्यांना सांगा आजपासून मी व्याज देणार नाही, तुमची रक्कम परत देईन. त्यामुळे हे मला कधी सुचलंच नाही. तर सांगण्याचं कार्ड हे असं आलेलं आहे आर्किटेक्चरचं. ते स्वतः कलावंत आहेत आणि त्या ह्याच्यामध्ये ते मला व्हेरी फाईन की आता मी त्यांना सांगेन की बाबा मी व्याज देणार नाही, मी तुमची रक्कम देईन परत आणि तुम्ही मोकळे व्हाल. व्हॉट इट सर, म्हणजे ह्या कार्डामध्ये समजा हे कार्ड आलं असतं त्या आता तुम्ही सांगितलं त्या व्यक्तींच्या ह्याच्या वेळेला, हो हो तर की बाबा तुमचं सगळं पडझड व्हायला लागलेली आहे, म्हणजे तुम्ही आता तुमची परिस्थिती हळूहळू ह्याच्यात म्हणजे प्रॉब्लेम्स निर्माण व्हायला लागलेत, पण तुम्ही नव्याने परत सुरू करा आणि हो तुम्ही हो करू शकाल असं करेक्ट सांगू करेक्ट शकतो आपण. यू आर राईट हो ना यू आर सर? राईट. त्यांना तसंच सांगितलं. तर त्यांना मी सांगितलं की आता नाव यू हॅव टू चेंज युअर सिस्टम. तर म्हणाले मी काय करू, म्हटलं नेटफ्लिक्सला जॉईन व्हा, तुमच्याकडे एवढ्या वर्षाचा जो अनुभव आहे. तर नेटफ्लिक्सला क्रिमिनल ज्या सिरियल आहेत त्या भरपूर चालतात, क्राईम रिलेटेड क्राईम, आणि त्यांच्या कुंडलीमध्ये रवी मंगळाची युती जी अष्टम स्थानामध्ये वृश्चिकेला आहे. मी म्हटलं एक तर क्राईम सिरियल आणि लीडर म्हणजे राजकारण ह्याच्यातल्या सिरियल बनवा, तुम्ही परत रिकवर कराल. आणि डेफिनेटली चंद्र धनस्थानामध्ये आहे, पौर्णिमेचा जन्म आहे, शुक्र चांगला आहे, सप्तमात आहे आणि अनेक लोकांना त्यांनी घडवलेलं आहे. म्हणजे मला सांगायला थोडंसं हे होतं की अंकुश नावाचा पिक्चर आला होता नाना पाटेकरचा. तर नाना हो पाटेकरला सर, खूप त्यांनी छान होता, घडवलं. बघितला होता. नाना पाटेकरला त्यांनी घडवलं. म्हणजे हे अशा सगळ्या गोष्टी असतात ना, तर तेव्हा तुम्हाला ही कार्ड जी आहेत ती अशी आठवली पाहिजे पटकन. कळलं, माझा संकेत असा आहे. हो सर, हो हो, छान आहे सर, छान सांगितलं सर. आणि कुंडली पण मी तुम्हाला तंतोतंत तशीच सांगितली. हो, सगळी कुंडली डोळ्यासमोर आली सर. हा, म्हणजे एवढा फास्ट पाहिजे तुमच्याकडे माइंड
आय मीन टू से व्हॉट सर इथे यू हॅव टू रीड इमिजिएटली. सर बघतोय पण इथे पाहतोय सॉरी हा? सर, पण इथे समोरच्या पार्टीने जर म्हटलं की मला व्याज हवंच, मी नाही त्याच्याशिवाय नाही, तुम्हाला असं सोडणार कोण नाही, म्हणत तर नाही. मग अहो मुद्दल में बहुत बडी बात होती है. व्यापार माहित नाही तुम्हाला. नाही ते झालं. आम्हाला व्यापार खरंच माहित नाही. पण असा एखाद्याने हट्ट केला तर मग यांनी काय उत्तर हट्ट द्यायचं? केला तर पैसे गेले. अच्छा, नाहीच देणार म्हणणार. तो आमचा एक मित्र होता, हा. आता नाव सांगत नाही तुम्हाला मी. हम्म. त्यांनी पिक्चर काढला. तो लोखंडवाल्यामध्ये राहायचा. हा. तो पैसे कोण मागायला आला, तो रिव्हॉल्वर काढून ठेवायचा. अरे बापरे. तो बोलला हे बंदूक आहे, माझी बंदूक आहे, मला मार. लोक पैसे मागायचेच बंद झाले. त्याचं नाव सांगतो मी तुम्हाला. त्याचं नाव होतं विनय आपटे. हो, विनय आपटे, बरोबर आहे. त्याची बायको कुलकर्णीकडली आहे. हो. तर त्यांनी मला काम दिलं होतं मी मराठीला, आणि हा, त्यांचा हा. सगळा सेटअप वगैरे सगळा केला होता मी. हा, हा, आणि हा. ठिकाणी ब्रदर्समध्ये मी कामाला होतो. म्हणजे अच्छा मला अच्छा. ते लोकं प्रत्येक दिवशी 15,000 रुपये पगार द्यायचे. अरे बापरे. हाँ हम भी बहुत दुनिया खेले हैं. कळलं? हा सर बोला इथे आता. खाली जे 2 प्राणी दाखवलेत म्हणजे बैल हा, काहीतरी 2 दिसतात आणि ते माणसाला सांभाळतात. एक आहे तो रक्षक आहे. प्राणी जो आहे ना मॅडम, हा प्राणी ओके हा ओके. रक्षक आहे तो. पण मेन कॅरेक्टर्स जे आहेत तुम्हाला, तर ते आर्किटेक्ट कॅरेक्टर्स आहेत. कळलं का? द कॅरेक्टर यू मस्ट नो. हा ओके. करेक्ट? येस सर, येस सर. शुअर. मॅडम दुसरं हे कार्ड राहून बघा. आता ह्याचं मिनिंग काय बघा. पहिला हे कार्ड थोडंसं उत्तरित अनुत्तरित आहे. काय वाटतं कार्ड बघून मॅडम? ट्रेशर कोमल मॅडम, काय सर? द ट्रेशर. ट्रेझर म्हणजे खजिना असं ना, त्याचं ते खजिना लुटून नेलाय असं वाटतं या कार्डवर तरी तिकडे असं थोडस एक लाईट पण दिसतोय ना, म्हणजे मागे असं स्पार्किंग दिसतंय ना, म्हणजे असं आहे. त्याच्यामधलं बघा, आज चंद्र उगवलेला आहे हो एका खिडकीमध्ये. तुमच्या उजव्या हाताला चंद्र उगवलेला आहे. मागच्या बाजूला एक प्रकाश आहे, तो स्वतःचा घरचा लाईट आहे. आणि हा मनुष्य चिंताग्रस्त झालेला आहे. एक बकेट पडलेलं आहे, बकेट हो, पण बकेट पडलेलं पडलंय. आहे. म्हणजे सगळं कोणीतरी हा धक्का घातलाय. विस्कळीत झालेलं आहे. इन शॉर्ट. हम्म. तर म्हणजे काहीतरी लुटालूट झालेली आहे असं. हो. कुणीतरी हे केलेलं आहे तिथे, सगळं अस्ताव्यस्त पसरलंय सगळं. म्हणजे असं सांगायचं आपल्याला की त्या ठिकाणी तुम्ही चिंतेमध्ये आहात. म्हणजे जातकाला सांगायचं हे कार्ड आल्यानंतर तुमची चिंता ही कदाचित आर्थिक असेल, आणि ह्या ठिकाणी तुमची फसवणूक झाली, लूटमार झाले, तुम्ही कमावलेलं धन जे आहे. आता हा चंद्र जर तुम्ही पाहिला, चंद्र पाहण्याची एक वेगळ्या तऱ्हेची हे असते. हो, तुम्ही विजेचा जेव्हा चंद्र वाटतो सर तो, हो ना? तो चंद्र असा म्हणजे उलटा आला. कलेकलेने वाढत जाईल तो. तर त्या ठिकाणी तो चंद्र जो आहे तो अशी डावा चंद्र आहे तो. कळलं का? उजवा चंद्र नाही आहे. उजवा चंद्र येईल आता, समजा दाखवतो. उजवा चंद्र येणार आहे. तर मग इथे चिंताग्रस्त होणे, चिंतेमध्ये सापडणे, कमावलेलं धन एकाच वेळेला निघून जाणे, आणि त्यातून आर्थिक चिंता आपल्याला उद्भवणे, त्यातून तुम्ही एकाकी पडाल आणि प्रायश्चित्त कराल, पश्चाताप कराल, अशा तऱ्हेच्या घटना तुमच्या जीवनामध्ये होण्याची शक्यता त्याच्यामध्ये दर्शवली जाते आणि जाईल. म्हणजे त्या ठिकाणी हा प्रेशर जो आहे त्यांनी कमावलेलं धन जे आहे ते इकडे तिकडे विचलित झालेलं आहे. आणि काही लोकांनी धन चोरून नेले, काही लोकांनी धन सोडून गेल्यात, पण तो त्याला चिंतेमध्ये टाकून गेला आणि ही इज वरीड अबाउट समथिंग. म्हणजे आपण जातकाला भविष्य सांगते वेळी तुम्हाला असं सांगायला हवं की तुमच्या जीवनामध्ये एखादा प्रसंग इन फ्युचर, इन पास्ट, इन प्रेझेंट अशा तऱ्हेचा येऊ शकतो की यू विल बी इन ट्रबल. कारण काय, आर्थिकदृष्ट्या तुम्हाला एखादी गोष्ट सतावणार आहे. रिलेटेड विथ द फायनान्स. फायनान्स इज व्हेरी इम्पॉर्टंट नावडेज. तर त्या ठिकाणी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टीला सामोरं जावं लागेल, असं तुम्हाला सूचना देणं आवश्यक आहे.
एम आय राईट और रॉंग? बरोबर आहे ना हो सर. सर, हो सर. होय सर, म्हणजे Absolutely या right. कार्ड मधून आपण फ्युचर मध्ये पण काही गोष्टी घडणार आहे असं पण सांगू शकतो आणि घडलेली हो असेल असंही सांगू शकतो. दोन्ही गोष्टी सांगू शकतो आपण, म्हणजे हो पास्ट आणि फ्युचर. येस. काही चुकत असेल तर मला सांगा हा. काय बोला. इट्स ओके, फाईन. नमस्कार सर. नमस्ते. सर, जर एखाद्या ह्याने आपल्या संततीविषयी जर प्रश्न विचारला, ओके. एज्युकेशन वगैरे, तर हा. मग आपण त्यांना असं सांगू शकतो का की एखाद्या वर्षी तुम्हाला शिक्षणात अडथळा येऊ शकतो, म्हणजे शक्यता आहे हे कार्ड आलं तर? हा, हे कार्ड आल्यानंतर कुठेही पैसे देऊन प्रवेश घेऊ नका. ओके. काय समजलं? सर हे पैसे कार्ड हो सर. निगेटिव्ह आहे का? निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह. ओके. हे पैसे देऊन कुठेही तऱ्हेचा ॲडमिशन घेऊ नका. फसगत होण्याची शक्यता आहे. मी तुम्हाला अच्छा. सांगतो की एक घटना अशी झालेली आहे. तर ती घटना मी सांगतो तुम्हाला आता फक्त, की एका व्यक्तीने आमचे पैसे खाल्ले आणि मुलाला फॉरेनला शिकायला पाठवलं आणि नंतर त्या ठिकाणी मुलगा फेल्युअर झाला. त्यावेळेला 25 तोळे सोनं 40,000 रुपये भावाने विकलं अरे बापरे. आणि मुलगा हाफ रिटर्न झाला. हाफ रिटर्न म्हणजे समजून जा, अशिक्षित. हो. आणि 50 लाख रुपये त्याच्यामध्ये खर्च झाले. मग काल असं घटना कळली की आई आणि वडील ह्यांची मुलाची मारामारी झाली. अरे बापरे. एकमेकांनी एकमेकाला कानशिरात लावलेली आहे आणि पैसा बर्बाद हो गए. आता 25 तोळे सोनं 40,000च्या भावाने विकलं. आज 1,34,30,000 रुपये भाव आहे. तर ते 13 गुणिले 25 करा किती झाले बघा. म्हणजे आज केवढे पैसे आले असते. ते हो ना. शिक्षण पण झालं नाही. मग पैसे कधी आणि जातात तर त्यावेळेला हे असं कार्ड आलं. आता शिंदे मॅडमनी प्रश्न विचारला की शिक्षणासाठी हे केलं, तर मला ही घटना आठवली. हो सर, बरोबर आहे. कर भला तो धन्यवाद हो सर, भला. बरोबर हे सगळं लक्षात आलं. म्हणजे कसं परदेशात जर आता विचारतात ना, म्हणजे परदेशात शिक्षणासाठी, तर लोक येस. आपलं सगळं पुंजी जमा करूनच त्या मुलांसाठी करतात ना. अहो, मग कर्ज आता हे असं काढलंय. हो कर्ज हो काढलंय. कर्ज फेडायचं कोणी? आता ते चालू आहे, टॅक्सी बुकिंग आणि एसटी बुकिंग चालू आहे. परिस्थिती एकदम. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. तर हे तर गुरु कार्ड, खराब झाला असेल ना अशा केसमध्ये? हा गुरु खराब झालाय का स्वतः खराब झाले काय माहिती नाही, पण स्वतः खराब झाले. सर, तो मागे लाईट दाखवलाय त्याचं काय? नाही ना, तो मागचा प्रकाश आहे ना मॅडम. तिथे प्रकाश समोर दिसणं आणि मागे असणं याच्यामध्ये फरक आहे ना. येस. पण इथे चारी पण सर बाजूनी टेबलावर पण छोटी लाईट एक आहे आणि की मागे पण आहे, 2 लाईट आहे. त्या लाईटचा काडीमात्र संबंध आहे. तो मनुष्य चिंताच झालेला आहे की एव्हरीथिंग लॉस. म्हणजे सर समजा इन्व्हेस्टमेंट वगैरे सुद्धा असू शकतं काही येस, केलेलं व्हॉट सगळं. येस येस, यू कॅन इमॅजिनेशन, यू कॅन इमॅजिन. बाय ऑल मीन्स निगेटिव्ह ना आणि सर? मग चंद्राचं ह्याचं काय सर सांगायचं चंद्रावरून? मानसिक दुःख अच्छा चंद्र. हे लगेच तुम्हाला अर्थ ताबडतोब लावायचा. हो. नाही पण सर आता चंद्राची कोर आहे ना, म्हणजे आपण असं म्हणू शकतो ना की वेळ लागेल पण तुमचं नुकसान उलट भरून आहे ना निघेल मॅडम, किंवा उलट आहे. वेळ दुसरा लागेल. चंद्र दाखवतो मला, दुसरा चंद्र दाखवतो ना. आय विल शो ओके. यू अनदर मून. येस. ओके सर. चांदसी महबूबा नाही आहे ही वेगळी आहे. कळलं? अच्छा. ओके, ओके. चांद और सूरज दोनों कैरेक्टर अलग अलग है. सूरज रोशनी है, चंद्रमा रोशनी नहीं है. हो बरोबर आहे. चंद्रमा सुधा है. हम्म. हाँ, चेस ना मॅडम, काय गेम? चेस गेम. द चेस गेम. चेस गेम हे इंटरेस्टिंग कार्ड आहे. आता हे कार्ड काय सांगतं बघा. ह्या ठिकाणी सगळे राजा, घोडा, हत्ती आणि काही पडलेले आहेत. त्या ठिकाणी
बरेचशा चेसमध्ये असं आहे, जो कोणी चेस खेळत असेल तर एक चाल जी असते त्या चालीनंतर आडवी तिडवी जाण्यासाठी काही अधिकार असतात, ते वेगवेगळ्या प्याद्याला असतात. इथे प्यादा जो आहे तो पहिला मरतो, त्याच्यानंतर मग वजीर आहे का आणखी हत्ती आहे का घोडा आहे उंट आहे, त्या सगळ्यांना वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत. पण जसं की हे कार्डचं नाव आहे चेस, द चेस गेम, तुम्हाला तुमची बाजी बदली करावी लागेल, बाजी खेळावी लागेल. तुम्ही कुठल्याही तऱ्हेच्या प्रश्नावरती जर जातका आपल्याकडे आला असेल तर त्याला तुम्ही सांगितलं पाहिजे की तुला जे काही हे आहे बुद्धिबळ, तर बुद्धीचा वापर करून, बुद्धीचं बळ नसेल ना तर खलास काय होणार नाही, तर बुद्धीचा वापर करून नंतर तुला सगळं कार्य केले पाहिजे. इट्स अ गेम. बट तुम्ही जेव्हा विन व्हाल तर देर इज अ 50-50 टू, इट इज डिपेंड अपॉन युअर चेस. तुम्ही कसे खेळता त्याच्यावरती तुमचा विजय अवलंबून आहे, सक्सेस अवलंबून आहे. पण तुम्हाला एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला गेम करावा लागेल, गेम खेळावा लागेल, कॅल्क्युलेशन करावं लागेल. मग त्या ठिकाणी तुम्हाला हे कार्ड पॉझिटिव्ह आहे. पण चेस हा जो बुद्धिबळाचा खेळ आहे हा अत्यंत महत्त्वाचा खेळ आहे. तर त्याच्यावरून तुम्ही जर अभ्यास केला तर निश्चितच तुम्हाला त्याच्यातून यश मिळू शकेल. तर तशा तऱ्हेची भूमिका तुम्हाला साकारावी लागेल. आणि हा एक मोठं दिव्य भव्य पॅलेस आहे, त्याच्यामध्ये हे सगळे चेसचे स्लॉट्स आहेत आणि त्या स्लॉटमध्ये तुम्हाला खेळणारा मनुष्य दिसत नाही, पण ते जे चेसचे जे हत्ती घोडे प्यादे सगळे दिसतात तुम्हाला. तर त्या ठिकाणी असं सांगितलं जातं द थ्री ऑफ कीजमध्ये तुम्हाला जी चाल आहे तुमची ही ठरवावी लागेल आणि ती चाल ठरवून तुम्ही तुमच्या कार्यामध्ये यशस्वी यश संपादन करू शकाल. कळलं? तर रिस्क पण घ्यावी लागेल असं म्हणू शकतो ना? काय म्हणतात मॅडम? रिस्क घ्यावी लागेल म्हणजे धाडस करावं लागेल. रिस्क आहे पण प्लॅन करावं लागेल. अच्छा. ऍक्च्युली कसं आहे बघा, तुम्हाला सांगतो मॅडम, तुम्ही कधी चेस खेळलाच का? बघा, चेस खेळताना नाही, ना नाही. तुम्हाला विचार करावा लागतो. ते फुटबॉल नाहीये, इथे लात मारली हो, तिकडे हो. गेलं, तिथे लात मारली तिकडे, तसं नाहीये. हो, हो, कळलं? हो. नाही. इथे दीर्घकाळ विचारला नंतर तुम्हाला हात लावून तो पण विचार करायचा की हात लावू का, आणि त्याच्यानंतर बरोबर, प्यादं सरकवायचं असतं. बरोबर. तिथे असेल तो, मग हत्ती असेल, घोडा असेल, उंट असेल, वजीर असेल, तो हो. सरकवायचा आणि त्याला वजीरला जिवंत ठेवायचंय शेवटपर्यंत. अशा बरोबर. संयम पण तऱ्हेचं तेवढाच गरजेचा असतो या हो खेळामध्ये. आपलं येस. हो, आणि हो, तिथे त्या ठिकाणी चेस खेळताना नो डिस्टर्ब ॲट ऑल. हो. म्हणून ही जी भूमिका आहे आपल्या ह्याच्यातली, संथपणे शनी ग्रहाच्या अखत्यारीतलं कार्ड आहे. चेस अच्छा. खेळणं म्हणजे शांततेचं प्रतीक आहे. विचारपूर्वक पुढच्या मागच्या भूमिका करून नंतर कदाचित आपला गेम पलटी होऊ शकतो, आपल्या विरुद्ध लागू शकतो. म्हणून हो, नक्कीच. त्याकरता हो. जी तुम्ही चाल कराल ती चाल निश्चितच चांगल्यापैकी विचारपूर्वक करावी. त्यामुळे मॅडम तुमचा काय तुम्ही काही बोलतच नाही, मला वाटतं धन्यवाद काय. सर. चव्हाण मॅडम कुठे गेल्या? हा, ऐकते ऐकते काय ऐकतं ऐकते सगळं? सगळं. काय बरोबर आहे ना? बरोबर आहे. चेस खेळताना विचार करून खूप विचार करावा लागतो. तुम्ही खेळता का? हो, मला माहिती आहे, गेम माहिती आहे. खेळत पण खेळता का? होती. हो आता नाही हो. का? आता आता खेळते मुलांबरोबर कधीतरी. ठीक आहे, व्हेरी गुड. चलो अच्छी बात आहे. मॅडम पण आता चेसचा क्लास घेणार आहे ना, लक्षात घ्या. हो. सर म्हणजे बरं. ह्याच्यावरनं आपण असं सांगू शकतो का की खूप म्हणजे आजूबाजूला तुमच्या जे लोक आहेत त्यांचं तुम्ही नीट बारकाईने विचार करा, त्यांचे ते लक्ष काय ठेवा, ऍक्शन लक्ष घेतील ठेवा, हा, लक्ष आणि ठेवा. मग येस. डोकं शांत ठेवून तुम्ही तुमची चाल खेळा. म्हणजे तुम्हाला जे काय हो डिसिजन हो घ्यायचा हो. तो घ्या. चौफेर नजर पाहिजेच माणसाची. डोक्यात नजर. हो, कोणत्या बाजूनी कुठलं प्याद पुढे येईल आणि काय करेल तुमचा घात सांगता येत नाही. म्हणून तर माणसाला मान दिले ना. हो आयसोलेटेड करायचं कशासाठी? हो हो. मान आणि ते ठेवायचं एक कशासाठी? खाली पडलेलं आहे हो राणी वजीर आहे, काय आहे? येस.
म्हणजे तुमचं ऑलरेडी काहीतरी नुकसान झालेलं आहे असं पण होऊ शकतं का? यस यस. म्हणजे त्या ठिकाणी हार जीत का सवाल आहे, घोडा हा. उधळलेला आहे बघा त्याच्यामध्ये, हो. कळलं? हा, हो. घोडा हो, उधळ हो घोड्याचे सर. पुढचे दोन हो. घोडा उधळला की समजायचं वाईट प्रसंग येणार आहे. म्हणजे बरोबर. दीज आर ऑल सायन्स. हो, तेच. थोडक्यात असं म्हणायला लागेल सर की चेकमेट देण्यासाठी पूर्ण नियोजन हो, आखून मगच पुढची चाल खेळा. येस येस, अगदी खरं आहे, असंच पाहिजे. आणखी आता एखादा म्हणाला मला नोकरी मिळेल का, भरपूर प्रयत्न करावे लागतील. चेस खेळणं हे ताबडतोब डाव आटपण्यासारखं नाही. यू हॅव टू म्हणजे स्ट्रगल. कॉम्पिटिटर्स भरपूर असतील तुला, खूप नाही. लोक त्याच्यातून हो, तुला हे करायला लागेल. येस येस, इट इज इट इज इट इज. सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना मॅडम, कार्ड रिलेटेड कार्ड तुम्ही हे करू शकता, त्याचं विवेचन करू म्हणजे शकता. जसं जो प्रश्न असेल त्याच्याप्रमाणे त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. नक्की नक्की तसं उत्तर देता आलं पाहिजे, तुमचं लॉजिक चाललं पाहिजे. हो ना, ते तर आहेच. कळलं? आता चेस इज, यू गॉट द चेस, चेकमेट. मॅडम आता कुठलं कार्ड आहे बघा, 4थ्या नंबरचं, द वे, क्लिनिंग द वे. हा बरोबर हो ना? सर, क्लिअरिंग द वे क्लिअरिंग आहे. द वे. हा, अच्छा, माझं म्यूट होतं, मी म्हटलं मी बोलते कोणीच काही का म्हणेन. हा, 4 हा ऑफ कीज आहे सर, क्लिअरिंग द वे. हा, क्लिअरिंग. बघा याच्यामध्ये पूर्णपणे तुमचा मार्ग मोकळा झालेला आहे, मोकळा मिळालेला आहे, आणि तो एक रथ चाललेला आहे. कळलं का? आता तो रथ जो आहे म्हणजे घोड्याची गाडी आहे, तो त्या ठिकाणी अडथळा दूर करून तुम्हाला पुढे जात आहे. क्लिअरिंग. आता क्लिअरिंग म्हणजे काय, तर जकात नाका जसा असतो तिथे क्लिअरिंग असतं, किंवा टोल नाका असतो तिथे क्लिअरिंग असतो. द क्लिअरिंग द वे ज्याला आपण म्हटलेलं आहे, तर हे कार्ड काय सुचवतो, जो काही तुम्हाला मध्ये अडथळा असेल तो तुम्हाला पार करावा लागेल, आणि त्याच्यानंतर तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. पुढे पूर्णपणे आसमान म्हणजे उजेडच उजेड आहे बघा. तुम्ही पूर्णपणे दिसतं, तुम्हाला काय दिसतंय, अतिशय प्रकाश आहे ना. पण जिथे ही व्यक्ती एक पुरुष आहे, एक स्त्री आहे, त्या घोड्यावरती कोणी बसलेलं नाही, त्या घोडा गाडीमध्ये कोणी बसलेलं नाही, आणि घोड्याला त्यांनी सांगितलेलं आहे द क्लिअरिंग द वे, जर क्लिअर झाला तर त्या ठिकाणी तुला पुढचा मार्ग उपलब्ध आहे. म्हणजे याचा अर्थ टू बी नॉट टू बी, यू हॅव टू फर्स्ट क्लिअर द ऑल द थिंग, देन प्रोसीड. कळलं? हो सर, तो ओंडका दिसतोय पुढे जो रस्त्यामध्ये हा, आडवा अडथळा आहे, पडलेला आहे. हो, हर्डल्स अडथळा आहे, आहे तो. येस हो, हर्डल्स आहे. Yes. बरोबर. मग हे जे दोघं जण उभे आहेत ना, दे आर ट्राईंग टू क्लिअर द वे. बरोबर. आणि प्रकाश पण समोरून येतोय सर, जसं येस मागच्या ह्याच्यामध्ये पाठीमागे एक प्रकाश होता, तसा इथे समोरून प्रकाश आहे. म्हणजे सगळा रस्ता तुम्हाला पुढे चांगला आहे, प्रोग्रेसिव्ह आहे, तो प्रोग्रेसिव्ह आहे सगळा पाथ. बरं. फक्त तो अडथळा तुम्हाला दूर केला पाहिजे. आता हा अडथळा दूर करण्यासाठी हजबंड अँड वाईफ फ्रेंड्स आहेत, बरोबर. आणि तो घोड्याला सांगतो प्लीज वेट, आय एम गोइंग टू क्लिअर द वे, देन यू प्रोसीड. बरोबर. बरोबर. असं आहे. म्हणजे हे कार्ड थोडंसं तुम्हाला मेहनत करण्यासारखं आहे. जर तुम्हाला मार्ग एखाद्या सापड, आजारासाठी जर प्रश्न आला आणि हे कार्ड काढलं जातं आणि तर हा, तर त्या ठिकाणी तुम्हाला अडथळे दूर करून मग पुढे जावं लागेल. पण म्हणजे सूर्यप्रकाशाची आवश्यकता आहे. अच्छा, सूर्यप्रकाशाची आवश्यकता आहे. आणि इन सेकंड ओपिनियन वगैरे असं काही सुचवू शकतो का याच्यामध्ये? नाही ना? नाही नाही, इन अ डे लाईट, ज्याला हा. आपण डे लाईट म्हणतो ना, तसा हा डे लाईट हो. कार्ड आहे. आणि त्याच्यामध्ये त्याने बघा जी पॅन्ट घातलेली आहे त्याला वरती पॅन्ट खाली सरकू नये म्हणून सुद्धा एक क्लिप असतं, बेल्ट आहे तो. हो 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 तसं घातलेलं आहे. आणि तो त्याच्या आधी हो. कुऱ्हाड पण आहे. हा, हे कुऱ्हाड रेडी आहे, टू पुढे कट जे दॅट. पुढे घर दिसतंय, घर आहे. हा, ही इज रेडी टू कट दॅट हर्डल्स. बरोबर आहे बघा. बरोबर म्हणजे सर. काहीतरी स्ट्रॉंग तुम्हाला स्टेप्स उचलायला पाहिजेत ऍक्शन आणि घ्यावी चांगली लागेल. हो ऍक्शन हो, घ्यायला आता पाहिजे. हो, दळवी साहेबांनी सांगितलं ना सर, हे आहे ही ट्राईंग टू कट द कुऱ्हाड आहे हर्डल्स. हातात. हो.
म्हणजे एखाद्या व्यक्तीला भविष्य सांगते वेळी तुम्हाला सर्व पर्याय त्याच्यामध्ये कार्डामध्ये सूचित केलेले आहेत. जर त्या रथाला, त्या घोडागाडीला पुढे जायचं असेल तर तो मनुष्य रस्ता क्लिअर करायचा प्रयत्न करत आहे. त्याच्यासोबत त्याची पत्नी आहे किंवा त्याची जी कोण असेल नातेवाईक ती आहे. पण तो कुऱ्हाड घेऊन ते जे झाड आहे, अडथळा जो आहे तो दूर सारण्याचा प्रयत्न करीत आहे. दॅट्स वाय इट इज क्लिअरिंग द वे. सॉरी. म्हणजे सर इथे कुठेही इमोशनचा भाग नाहीये. तुम्हाला स्ट्रॉंग ऍक्शन घ्यावीच लागणार आहे तरच काहीतरी होईल. बरोबर ना सर? बी प्रॅक्टिकल. येस. ओके. स्वतःला स्वतःचे अडथळे दूर करावे लागतील आपल्या इच्छेपर्यंत जाण्यासाठी. बरोबर ना? पण सर तो जो मनुष्य आहे तो त्या म्हणजे घोडागाडीला सांगतोय ना की थांब मी दूर घोडागाडी मधून तो आलाय, तो आलाय. खाली उतरलाय आणि अडथळा दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणजे आपले आपणच काहीतरी हे करायला पाहिजे. रेडी टू क्लीन द वे. कारण का तिथे तो अडथळा एवढा मोठा आहे म्हणून त्याने हातामध्ये कुऱ्हाड घेऊन ते 2 भाग करेल आणि तो डिवाइड करेल अँड देन ही विल पास. आणि सर तुम्हाला तुमच्या पत्नीची साथ मिळेल याच्यामध्ये असंही म्हणू शकतो. ती सोबत आहे ना. शी इज देअर. हो शी इज देअर. बरोबर. बरोबर. दळवी साहेबांनी सांगितलं होतं. आणि कसं आहे, पूर्वीच्या काळामध्ये ना मॅडम अशी झाडं पडायची रस्त्यामध्ये बऱ्याच वेळेला. हो. आणि त्याच्यामध्ये लोकांना तो 4 लोकांना बोलून ते झाड हटवायला लागायचं आणि मग पुढे मग ती बैलगाडी असो का ट्रक असो पण तिथे अडथळे यायचे. तर आपल्याला असं सांगायचं आहे की तुम्ही जे काही काम करणार आहात त्याच्यामध्ये अडथळा येण्याची शक्यता आहे. एखादं वेपन तुमच्यापाशी, हा जी कुऱ्हाड आहे ही वेपन आहे, कळलं का? तर तुम्हाला ते ठेवणं गरजेचं आहे. आणि अशा वेळेला तुम्हाला अडथळा येण्याची शक्यता आहे आणि ती प्रवासाच्या माध्यमातून येऊ शकते असाही संकेत तुम्ही त्या जातकाला देऊ शकता. छान. आपल्या पत्नीची किंवा एखाद्या स्त्रीची मदत मिळेल असं ना सर? हो हो. येस. मदत मिळेल. सर म्हणजे एखादी तुमची काहीतरी योजना आहे, तुम्ही समजा काहीतरी मनात आणलेलं आहे ही गोष्ट करायची आणि समजा त्याच्यामध्ये असं आपण सांगू शकतो की काहीतरी प्रॉब्लेम येतील तर तुम्ही दुसरा प्लॅन बी रेडी ठेवा. म्हणजे ते ऑब्स्टॅकल दूर करायसाठी तयारी केली ना त्यांनी आता. म्हणजे तुमचं दुसरं काहीतरी प्लॅन पण रेडी ठेवा असं सांगू शकतो. पर्याय हा दुसरा पर्याय आपण तुम्ही शोधून ठेवा म्हणजे तुमच्या जवळ असू दे. कसं मॅडम असं आहे, जीवन जगताना यू हॅव टू लिव्ह द ऑप्शनल लाईफ. हो. इफ यू डोंट हॅव ऑप्शन, जसं आमच्याकडे दादरला सेंट्रल रेल्वे पण आहे आणि वेस्टर्न रेल्वे सुद्धा आहे, कळलं का? हो सर. हो. तर एकदा असंच झालं होतं की कोल्हापूरला जायचं होतं, माझा क्लास होता आणि नेमकी महालक्ष्मी कॅन्सल झाली. मला माहिती होतं की महालक्ष्मी नंतर दुसरी एक गाडी सोलापूरची लागते, कोल्हापूर ह्याला जाणार आहे. मी म्हटलं त्याचं मी विदाउट तिकीट आतमध्ये घुसलो. बर. सकाळपर्यंत तिथे आलाच नाही. अरे बाप, बरंच झालं की. आणि ती गाडी 1-1.5 तासानंतर होती. थांबला तोपर्यंत तुम्ही म्हणजे. वेट ना. तसा हा म्हणजे तुम्हाला माहित होतं म्हणजे तुमच्याकडे ते पर्याय होता दुसरा. येस. ऑप्शन इज इम्पॉर्टंट. हो बरोबर आहे. म्हणजे एखादा दुसरा पर्याय शोधून ठेवा असं आपण म्हणू शकतो. किरण पडलेली आहेत म्हणजे तिथे तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग उपलब्ध आहे. तुला पुढे सुखकर आहे, परंतु तुला मेहनत करून किंवा मधला अडथळा दूर करून पुढे जावंच लागेल. बरोबर ना? थँक्यू. असं आहे, कार्ड श्रमाचं आहे, अडथळे येणार हे नक्की आहे. तुम्ही एखाद्या वाहनातून प्रवास करणार आहात आणि त्याला बग्गी असायची पूर्वीच्या काळामध्ये, कळलं का? तो वाहन म्हणून त्याने वापरलेलं आहे, पण त्याच्याकडे झाड पडलंय म्हणून अडथळा आलाय तर त्याचा प्रवास खोळंबलाय आणि तो प्रवास पुन्हा रिस्टार्ट करतोय. आणि तसंच त्या जीवनातील त्याचा जो प्रवास आहे तो रिस्टार्ट होणार आहे, कारण त्याच्या हाताकडे वेपन आहे आणि तो तयारीनिशी आलेला आहे. गॉट इट? हो सर. हो. कसं आहे, कोल्हापूरच्या माझ्या क्लासला मॅडम 105 लोक होते. किती? बापरे, ऑफलाईन होता सर? मग MLG विद्यालय आहे ना, महाराणी
लक्ष्मीबाई विद्यालय. हं, हं. किती 1 वर्ष चाललो मी. हं? 1 वर्ष 1 चाललो. वर्ष. पण मग कसं जात होता मुंबईहून तिकडे? येस येस येस. आठवड्यातून 1 दिवस असायचं का? शनिवारी रात्री निघायचो, रविवारी रात्री बसून परत यायचो. अरे बापरे. मलग मठ्ठ लठ्ठ गठ्ठ विद्यालय. कोल्हापूरचे होते ना, खात्या पित्या घरचे सर. आता कळलं हे कार्ड? हो हो सर, सर, कुबल मॅडमनी पुढचं कार्ड लावून ठेवलंय लावलंय सर. लावलंय 5 ऑफ लावलेलं आहे ना, हे दुसरं लावलेलं आहे लावलंय. अरे मॅडम. विशेष फुलफिल लावलं का तुम्ही? हो लावलं. हो, मला वाटलं लावलंय ते झालं म्हणून मग मी लावलं. ठीक आहे ठीक आहे. 5 नंबरचं कार्ड आहे बघा. हो विशेष 5 ऑफ फुलफिल. कीज. हा विशेष फुलफिल. तुमच्या इच्छा परिपूर्ण होतील. हे कार्ड अतिशय इंटरेस्टिंग आहे. छान. टेबलावरती सगळं सजवलेलं आहे. खानपान आहे, सगळ्या व्हेरायटीज आहेत, वरती स्टेअरकेस आहे जायला, आणि त्या ठिकाणी उत्तमरित्या वातावरण आहे आणि सगळं भरलेलं आहे आणि रिझर्व स्टॉकसुद्धा आहे. कळलं का? म्हणजे काहीही कमी पडणार नाही. फळं आहे, फळे आहेत, डायनिंग टेबल आहे, त्याच्यानंतर वाईन आहे, अशा अनेक गोष्टीच्या ह्याच्यामध्ये ते वातावरण आहे. आणि लाकडाचं घर आहे. पूर्वीच्या काळात लाकडाची घरं भरपूर असायची. मग तुमच्या ज्या इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण होतील. काहीही चिंता करू नका. हे कार्ड आल्यानंतर इट इज व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह कार्ड. म्हणजे यू विल बी कंटेन. बोला. सोपं कार्ड आहे एकदम. म्हणजे कुठलाही प्रश्न विचारला की त्याचं चांगलंच उत्तर द्यायचं आपण, की बाबा फुलफिल तुमचं म्हणजे आता फुलफिल ना सगळं मॅडम. इच्छा पूर्ण होणार आहेत आणि तुम्ही सेलिब्रेशनची तयारी, कारण सगळं तिथे मांडून ठेवलेलं आहे ना सर, म्हणजे फळं आहेत, हे आहे, फुलं आहेत, म्हणजे Yes. तुम्ही आता सेलिब्रेशनची तयारी करा असं ना. हो तुमचा नक्की. आता म्हणजे विजय आता होणार, काय, नक्कीच आता विजय आपण होणार. लग्नाला गेल्यानंतर आचारी सगळं बुफे लावून ठेवतो, आपण फक्त जेवायचं असतं. हो. मग म्हणजे तसं आहे. तुमचं सगळं आता तुमचं फुलफिल होणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही मस्त हो. एन्जॉय करा. येस. एन्जॉय युअरसेल्फ. इट इज व्हेरी गुड सिच्युएशन, गुड हेल्थ अँड वेल्थ. व्हेरी पॉझिटिव्ह कार्ड. फुलफिल म्हटलं इच्छा पूर्ण होणे विशेष. ऑल काइंड्स ऑफ फॅमिली, मॅरिड लाईफ, फायनान्स. म्हणजे सर लग्न एखाद्याचं समजा होत न ठरेल तर असं सांगू शकतो की बाबा होईल तुझं आता, ती इच्छा इच्छेनुसार पूर्ण लग्न होईल होईल. तुझी लवकरच. इच्छेनुसार होईल. इच्छेनुसार होईल, जसं पाहिजे तसं होईल. जब तयार हो जाए, हा. जब इच्छा करे. आता आम्ही असंच सांगतो, बाबा लग्न होईल का, मी मोटरगाडी घेईन का, पैसे आहेत का पहिला सांग. अच्छा. नाही पैसे नाही, लोन पहिला मग लोन अप्लाय करा. मग असे कॅरेक्टर येतात. आता मी काय कन्सल्टन्सी करत नाही म्हणा, पण सांगतो तुम्हाला एक. ज्योतिषमध्ये कन्सल्टन्सी करण्यापेक्षा ना संवाद साधणं फार महत्वाचं असतं मॅडम. हो ना, ते तर आहेच. त्याच्याशिवाय हो ना, तुम्ही समोरच्याचं कसं म्हणजे मन पण त्याचं हे व्हायला पाहिजे ना, सॅटिस्फॅक्शन व्हायला पाहिजे. डिस्कस अबाउट द ॲस्ट्रॉलॉजी. हो, बरोबर आहे. नाही तर एक हॉरोस्कोप घेतला, मग ते तसं आहे, मग तो हा इथे पडलाय, तो तिथे पडले, तर तसं नाही करायचं. नाही, त्यांना त्यांच्याच भाषेत त्यांना समजेल अशा ह्याच्यात सांगायला पाहिजे. ऍक्च्युली ॲस्ट्रॉलॉजी थोडीशी रोमॅन्टिक केली पाहिजे. कळलं ना? म्हणजे इंटरेस्टिंग थोडंसं वाटायला पाहिजे काहीतरी. आता काल त्या माणसाचा ऋषभेचा चंद्र होता. मग ऋषभे चंद्र हा कसा आहे? हो ना सर. आणि रोहिणीमध्ये होता का? हो, फार सुंदर पत्रिका. पौर्णिमेचा पत्र, पैसे भरपूर कमवले होते. आहे आता त्याचं घरच कमीत कमी मला वाटतं 14-15 कोटी रुपयाचं आहे. हो ना, म्हणजे कधीतरी दिवस म्हणजे आता काय फिरले थोडं, पण होईल परत नंतर त्यांना, नाही आता का? त्याला म्हटलं दुबईचं ऑफिस बंद करा. दुबईला तुम्ही उगाच खर्च करू नका. यू कम बॉम्बे. मला म्हणाला ठीक आहे, तुम्ही मला काय मी म्हटलं मी काय मदत करणार. मार्ग तरी काढायलाच पाहिजे ना, त्याच्याशिवाय कसं काय, पुढे तर जायलाच पाहिजे. कसं आहे मॅडम, फिल्म इंडस्ट्रीचं फील्ड अतिशय डिफिकल्ट आहे. हो ना, मी ते जेव्हा तरी त्याला आहे. ते सांगितलं अनसर्टन की असतं सगळं. आणि
म्हटलं मी 1968-69 पासून फिल्म इंडस्ट्री करतोय. 15 रुपयामध्ये मी काम केले अख्खा दिवस. हो. नसरुद्दीन शाह आणि मी, नसरुद्दीनला 25 पगार होता, मला 15 होता. ओके. हा, त्यावेळेला सगळे लोक नवीन आले होते. श्याम बेनेगलनी सगळ्यांना आणलं होतं. हो, हो. सत्यजित रे आणि श्याम बेनेगल यांनी फिल्म इंडस्ट्रीचा चेहरा मोहरा बदली करून टाकला. हो ना, एकदमच सगळंच बदललं त्यांनी. म्हणजे कुलसर कन्सेप्ट पण बदलली सगळं आणि नवीन चेहरे आणले सगळे. फार हुशार होतं, म्हणजे फार हुशार. हो ना. सत्यजित रे आणि श्याम बेनेगल. नवीन आणखीन एकदम चांगल्या ह्याचे ऍक्टर्स आणले सगळे. बघा ना, शबाना उच्च आझमी प्रतीचे आणली, ऍक्टर्स होते आणले म्हणजे त्यांनी. शबाना आझमी, स्मिता पाटील, कुलभूषण खरबंदा, हो ना. नसरुद्दीन शाह, असे अनेक लोक आणले, अनेक लोक. आज 3 लोकांचा मृत्यूदिन आहे. ती एक बाई हरवते मुलं आणि मग नंतर शोधत बसते, तिचा आहे निरोपा रायचा. तिची मुलं नेहमी हरवतात पिक्चर मध्ये. हो, सगळ्या सिनेमाचे अमर अकबर अँथनी झालं, कुठले सगळ्या ह्याच्यात. तिला म्हणलं, भाभी अरे आप क्या बच्चे के ऊपर ख्याल नहीं रखते क्या, भड़कने माझ्यावरती. लॉस्ट अँड फाउंड. कुठल्या तरी जत्रेमध्ये नाही, मी तिच्याबरोबर काम केलं 77 मध्ये. तर तुम्ही अमर अकबर अँथनी मध्ये केलंय ना? हाँ, 77 केलं ना. तिला म्हणायचो मी, भाभी क्या आप बच्चा सब घूम जाता है, ध्यान नहीं रखते क्या, भड़कने पागल है क्या. काही लोकांना त्याच प्रकारचे रोल मिळत राहतात. एकदा केलं की तसेच रोल मिळत राहतात. बरोबर. 1954 सालापासून होते. आज तिचा वाढदिवस हे आहे, मृत्यूदिन आहे. आज 3 लोकांचा आहे. किशोर कुमारचा पण आहे आज. किशोर कुमार, अशोक कुमार दोघेही भावंड ह्याच तारखेला वारले. आज 3 लोकांचे मृत्यूदिन निश्चित आहे. निरूपा रायचं लग्न झालं तेव्हा ती 15 वर्षाची होती. त्यावेळेला लहान वयातच होत होते ना. 1940ला तिचं लग्न झालं. बरं, ठीक आहे, चला आता चांद पहा. देखो, ये चांद क्या है और वो चांद क्या है. काय लिहिलेलं आहे मॅडम, गोबल मॅडम बघा. हा, 6 ऑफ कीज इन क्रेसेंट मून, म्हणजे हा शुक्ल पक्षातला दिसतोय ना चंद्रकोर. म्हणजे हळूहळू वाढत जाणार, पौर्णिमा येईल असं वाटतंय बघा. नाही, हा जो चंद्र आहे ना मॅडम, हा हा आपल्या उजव्या हाताला आहे. हो ना. मग आणि डावा हात जो आहे तो ब्लाइंड आहे. हा, आणि उजवा हात उजाडलेला आहे. त्यात हा आर्टिस्ट आहे, हो, कळलं का. हा, आणि तो एक मूर्ती तयार करतोय, होय. मूर्तिकार आहे. आणि तो त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये मूर्ती करत आहे. मधला एक कॅन्डल आहे, कळलं का. म्हणजे ह्या ठिकाणी एखाद्या जातकाला जर समजा सफलता मिळवायची असेल तर धीरे धीरे चंद्र हा होले कसं आहे, तर चंद्र हा तसाच तिने पुढे जाणारा आहे आणि तो पॉझिटिव्ह आहे. हा चंद्र नेहमी पाहताना आकाशात पहा तुम्ही की कसा दिसतो, आणि त्याचा प्रकाश जो आहे तो त्याच्यापर्यंत पोहोचलेला आहे. आणि तो मूर्तिकार आहे, इज डेव्हलपिंग समथिंग, आणि त्या ह्याच्यामध्ये तो मग्न झालेला आहे त्याच्यामध्ये. तसं आपल्याला जातकाला सांगायचं की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एखादी कलाकृती करा, त्या माध्यमातून पैसे मिळवा. आणि कला करण्याची कलावंताचं हे कार्ड आहे. हे वृषभ राशी आणि तूळ राशीच्या अखत्यारीतलं हे कार्ड आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितच मानसिक समाधान मिळेल आणि जीवनामध्ये परिपूर्णता निश्चित सापडेल तुम्ही, कारण तुम्ही त्या कार्यामध्ये एकाग्रता दाखवलेली आहे आणि दाखवत आहात. पण म्हणजे पॉझिटिव्ह आहे ना सर हे कार्ड. तसं पॉझिटिव्ह आहे, म्हणजे यश मिळेल, पण हळूहळू मिळेल. कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल कामामध्ये, असं पण म्हणू शकतो ना सर. कन्सिस्टन्सी म्हणण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मग्न होऊन तुम्ही तुमचं अगदी संपूर्ण लक्ष देऊन काम करत राहा. तो कसा एकदम त्याच्यात मग्न झालेला आहे ना. हो ना सर. मग्नच आहे, पूर्ण मग्न आहे तो. आणि तो त्याचं लक्ष पूर्णपणे त्या मूर्तीवरती आहे घडवण्यात. आणि शेजारी त्याचं ड्रॉइंग पडले, डिझाईन पडलेलं आहे. तो अशा अनेक कलाकृती करणार आहे. अशा तऱ्हेचं त्या ठिकाणी
दर्शवले. दुसरी पाठीमागच्या बाजूला एक हेड आहे, ती पण अतिशय उत्तमरित्या डिझाईन केलेलं आहे. त्याच्या बाजूला एखादी उभी प्रतिमा आहे, दुसऱ्या बाजूला खालच्या बाजूला एक फोटो आहे छानपैकी. तर अशा तऱ्हेचं हे कार्ड आहे आणि कलावंताचं कार्ड आहे. तुम्हाला जे काही कराल तर आर्टिस्टमधून तुम्हाला यश मिळू शकतं, हे निश्चित आहे. आणि तो स्वतः उत्तमरित्या कलावंत आहे. पूर्वीच्या काळामध्ये ह्या मूर्त्या वगैरे असं हातानेच लोक बनवायचे, प्लास्टर ऑफ पॅरिसचं वगैरे. हो सर. तर बरेचसे कलावंत ॲक्च्युली काय प्रॉब्लेम माहिती आहे का, ह्या इंडस्ट्रीमध्ये जे कलावंत आहेत ना, हे भरपूर व्यसनी आहेत. आत्ताच एक कलावंत होता आमच्या बरोबरचा, तो भरपूर व्यसनी झाला आणि बायको मेली कॅन्सरने, आणि आता ह्याला स्वतःला कॅन्सर झाला आहे. असं आहे. मग तिथे खिडकी उघडी आहे, सगळे दरवाजे उघडे आहेत, तुम्हाला निश्चितच प्रकाश मिळेल. तिथे तुम्हाला दिसेल मनसोक्त, ज्याला आपण म्हणतो, मनाच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला ह्या गोष्टी प्राप्त होतील. तुम्हाला तुमची चांगली परिस्थिती येणार आहे, चांगले दिवस येणार आहेत, असं पण त्या सांगू कल्पना लावायच्या तुम्ही. शकतो. हा. कारण आता फटाफट 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 हे करता जाते. ॲम्बिशन्स विल फुलफिल. म्हणजे नोकरीमध्ये प्रमोशन वगैरे सुद्धा मिळू शकतं, असं पण सांगू आलं समजा विचारलं तर. कलेच्या माध्यमातून जे कलेच्या काही तुम्हाला नोकरी करायची असेल, पण तुम्हाला एकाग्रता हवी, त्याने कॉन्सन्ट्रेशन काय बघा तुम्ही, पाहिजे. हो. असं आहे, एकाग्रता केलेली आहे त्याने. मग तशा प्रकारे जातकाला चंद्र जो आहे तो मनाचा कारक आहे आणि मनाचा परिपूर्ण होणारा आहे. आणि हा जो चंद्र आहे ना मॅडम, हा अष्टमीचा चंद्र आहे. अच्छा. हा. म्हणजे आता तो नंतर हळूहळू पूर्णत्वाला जाणार आहे, म्हणजे मग तुम्हाला, म्हणजे याचा अर्थ तुमची प्रगती होणार आहे, तुमचं सप्तमी जे काय अष्टमीचा मनात चंद्र आहे. इच्छा पूर्ण होईल, असं म्हणजे नाही का. बरोबर. निश्चितच प्रगती आजही होईल. सप्तमी अष्टमी आहे. हो, आज पण आज आहे. सप्तमी आहे. हो, आज सप्तमी का हो, सप्तमी आहे अष्टमी वाटतं. सुरू झाली आता. नेमकं त्याच वेळेला काढून लावलंय. हो ना, बघा ना कसं योगायोग आहे. पुढे बस मॅडम, दुसरं एक कार्ड आहे बघा, ॲसेन्स. सर, 7 ऑफ कीज, द असेंट. त्याने शिखर गाठलेलं आहे या होय. माणसाने, आणि दैवी कृपा आहे ह्याच्यावरती. ॲसेन्स म्हणजे काय, तर जे आपल्या परग्रहावरून येणारे जे लोक आहेत त्या संदर्भामध्ये याच्यात विचार केलेला आहे. परत सांगतो, परग्रहावरून ॲसेंट येतात, म्हणजे तिथे एलियन्स येतात. सॉरी, ॲसेंट नाही, एलियन. परग्रहावरून बऱ्याचशा गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतात. कदाचित आपल्या प्रांतात उतरत नसेल, माहिती नसेल, पण तरीसुद्धा ह्या ठिकाणी ह्या व्यक्तीने स्वतःच्या परिश्रमाने, स्वतःच्या मेहनतीने त्याने त्याची ही जी किमया आहे ती पूर्ण केली आहे. आणि त्या ठिकाणी जे आपल्या डोंगर माथ्यावरती, हिमालयावरती जेव्हा चढतात ना, त्याच्यामध्ये बघा लागणारी हतोडी आहे आणि रशी आहे, गळ्यामध्ये रशी आहे, खाली पण रशी आहे. ती ट्रॅकिंग करतात, ज्याला आपण ट्रॅकिंग म्हणतो ना. तर हे कारण वाचतेवेळी तुम्हाला बरेच परिश्रम घ्यावे लागतील, सहज शक्य नाही. जो काही प्रश्न तुमचा असेल, मग विवाह कधी होईल, नोकरी कधी लागेल, व्यवसाय कसा चालेल, त्याच्यानंतर आणखी काम मिळेल का, शिक्षण कसं असेल, सगळ्या गोष्टी परिश्रमाच्या अंतर्गत ह्या व्यक्तीला मिळतील. आणि नंतर सूर्यप्रकाशापर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रयत्न असेल. आणि लख प्रकाश झाला बघा तिथे, दिसतोय तुम्हाला? हो हो. दिसतोय. हो सर. म्हणजे यू आर गोइंग टू इन लेवल हाय, एका उंचीवरती तुम्ही जाण्याचा प्रयत्न कराल आणि ते तुम्हाला सहजपणे शक्य होईल. अशा तऱ्हेचं हे कार्ड आहे. फक्त एवढंच आहे की त्याच्यामध्ये श्रम तुम्हाला घ्यावे लागतील, त्याशिवाय तुम्हाला ते प्राप्त होणार नाही. बाजूला रस्सी लागले आणि रॉक आहे तो, आणि त्याच्यावरती जाऊन त्याने असा पाय ठेवला की मी विजयी झालो, आनंदी आहे तो, समाधानी आहे. आणि त्याच्या चेहऱ्यावरती सुद्धा मुस्कान आहे, कळलं का?
म्हणजे त्याने जे शिखर गाठलेलं आहे हो. त्याच्यावरती पूर्णपणे तो समाधानी आहे. हातामध्ये हातोडी आहे ती आणि त्याचा त्याने उपयोग केलेला आहे चढताना आणि ते सपोर्टेड आहे त्याचं. आणि सूर्य लख्ख प्रकाशामध्ये त्याने ते जे काही डोंगर आहे तो चढलेला आहे, त्याला सूर्याची साथ आहे, प्रकाशमान आहे. सूर्यावरती भरपूर काही गोष्टी आहेत. दोरीला खिळे पण मारलेले, खिळे मारत मला दिसतात. हा, ते तिथे करत करत तो पुढे गेलेला आहे. टप्प्याटप्प्याने वर गेलेले. येस, ते हळूहळू जावं लागतं. शिखर चढायचं तर हे एकाच दमात होत नाही. खरी गोष्ट. कुठलंही शिखर चढताना तुम्हाला एका दमात होत नाही. तुम्हाला हळूहळू सूर्याची प्रगती उपासना पण करायला सांगू शकतो त्याच्यासोबत आपण इथे. लॉजिक तुम्ही वापरा, काय हरकत नाही. यू कॅन, येस, इट इज पॉसिबल. पण तुम्ही शिखर गाठाल, हो. परीक्षा उत्तीर्ण व्हाल, एक चांगल्यापैकी यश मिळवाल. कळलं का? असं आहे. कोणताही प्रश्न असला तरी तुम्हाला यश मिळेल हे नक्की आहे. हो, पण पण तुम्हाला मेहनत परिश्रम घ्या. करायचे आहे. परिश्रम मेहनत, करून येस, टप्प्याटप्प्याने मेहनत करून पुढे जायचं आहे. बरोबर. पण यश निश्चित आहे आणि यश निश्चित मेहनत आहे केल्याशिवाय ते काही माणूस मिळणार करतो. नाही. तेव्हा माणूस बरोबर हे करतो. हा, मेहनत केल्याशिवाय काही मिळत नाही मॅडम. आणि काय आहे ते मिळत का? नाही. हो, पण यश मिळणार आहे, आपण त्यांना जर तेवढं बरोबर, जर हे दिलं तर माणूस आणखी यांनी पुढे जातो. अगदी खरं आहे. त्यांनी त्याचा आपलं ध्येय मनात बाळगून ते टप्प्याटप्प्याने त्यांनी सक्सेस केलेले आहे. त्याचा त्याला समाधान झाले. त्याचा बरोबर ना? ध्यास आहे की मला हे प्राप्त करायचं आहे. ध्येय उद्दिष्ट संपन्न केले त्यांनी. येस, Yes. बरोबर आहे. हो सर. बरं, आता एक सूचना देतो मला. जे लोक ब्रॉडकास्टिंग करत असतील तर सांभाळा, व्हॉट्सअपची नोटीस येते. म्हणून मी हल्ली रोजचे गणपतीचे आणि ह्याचे जे प्रायव्हेट पाठवायचो, आपल्या दर्शन, महालक्ष्मी वगैरे, तर ते आता मी काही लोकांना कमी केलेले आहेत. कारण का की मी पर्सनल पाठवतो, एका बल्कमध्ये नाही. तर ब्रॉडकास्टिंगला फोन तुमचा नंबर कॅन्सल होईल, एवढं लक्षात ठेवा. काय होईल सर? नंबर कॅन्सल होईल, म्हणजे व्हॉट्सअप नंबर कॅन्सल होईल. अरे बापरे. हो, मला आता नोटीस आली की फक्त आता तुम्ही 2च तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. 2 चित्र पाठवू शकता आता. म्हणून मी बंदच करून टाकलं ते. हो ना. म्हणजे सकाळी आपण 10 मेसेजेस पाठवतो तसे नाही पाठवू शकणार का नाही सर? नाही, ते तुम्ही, हा नाही, तुम्ही जर त्याचा ब्रॉडकास्टिंगचा वापर करत असाल तर इट विल बी लॉक. हो, अच्छा. ब्रॉडकास्टिंग चालणार नाही. आता कसं आहे की मी सकाळी लोकांना 210 लोकांना पर्सनल पाठवायचो, गणपती बाप्पा, आणि नंतर ग्रुपला पण टाकायचो. साधारणतः माझं जे काही पाठवणं आहे ते 8,000 लोकांना आहे. हो सर, 3 फोटो तर असायचे, सकाळचा, दुपारी, ते महालक्ष्मी आता आणि बंद केलं. रात्रीचा. ग्रुपला पाठवू शकता तुम्ही, हो, ग्रुपला पाठवा, पण ब्रॉडकास्टिंगला नाही. ब्रॉडकास्टिंग. ॲडव्हर्टाईज नाही, इंडिव्हिज्युअल नाही, इंडिव्हिज्युअल नाही नाही. पाठवू. नाही, ब्रॉडकास्टिंग नाही. बी केअरफुल. नाही तर फोन नंबर, व्हॉट्सअप तुमचा ऑपरेट होणार नाही. फोन चालू राहील. नंबर कॅनॉट कॅन्सल बिकॉज नंबर इज डिफरंट कंपनी, व्हॉट्सअप इज डिफरंट कंपनी. ती मेटाच आहे. सर पण आपण एखादं पिक्चर जर 4-5 जणांना पाठवलं तर चालणार नाही? बघाल कसं आहे, आम्ही ब्रॉडकास्टिंग 100, 150, 200, आता माझ्याकडे ब्रॉडकास्टिंगला मॅडम 2,500 लोक आहेत. 2,500 पाठवून माझे 12 वाजणार आहेत. फोन रद्द करून टाकेल. नाही, आता जसं आपण सुप्रभातचे वगैरे पाठवतो फोटो, तुम्ही 5-10 लोकांना पण नाही पाठवू शकत. ब्रॉडकास्टिंग इज कम्प्लिटली कॅन्सल. बापरे. यू कॅन मेक अ ग्रुप, अच्छा अच्छा. यू कॅन फॉरवर्ड टू द ग्रुप, बट नॉट इन ब्रॉडकास्टिंग.
आलं लक्षात. ब्रॉडकास्टिंगमध्ये माझ्याकडे साधारणतः मॅडम 25 ते 75 750 लोकांचं आहे, 7,500 लोकांना पाठवायचं. आम्ही पाठवायचो महागड्या क्लासला फसू नका फसू नका फसू नका, हेच ते तेव्हा सांगितलं नो ॲडव्हर्टाइजमेंट ॲट ऑल. हो का? लगेच ट्रान्सलेट करतात नाही, काय लिहितोय हा? पुस्तक वाचून शिकवत आहेत, महागडा क्लास शिकवत आहेत, बरोबर आहे. जनजागृती ग्रुप बनवा आणि त्याला पाठवा. आता मी ग्रुप बनवले. बरोबर आहे. आलं लक्षात सर. बर, आता नेक्स्ट लास्ट कार्ड आहे द मास्टर ऑफ आर्टिशन. बघा, 8 ऑफ कीज, द मास्टर आर्टिसन. आता मास्टर आर्टिशन मध्ये बघा कसा आहे मनुष्य बसलाय तिथे, तो व्यवस्थित काय करतोय. ते काय ते सर त्यांच्या विद्यार्थ्याला काहीतरी बक्षीस देत आहेत का? नाही, आता असं आहे, एक टीचर आहे म्हणजे तो मास्टर आहे, होय होय. दुसरा विद्यार्थी आहे हा आणि त्याने हात पुढे केलेले आहेत ओंजळी, हो कळलं, होय. आणि ही पेन. हा. दुसरा मनुष्य मागच्या बाजूला जो आहे तो सुद्धा एका अभ्यासामध्ये गर्क आहे, हो. कळलं. तिसरा मनुष्य आहे तो मागे डिस्कस करत आहे कोणाशी तरी. ते एकूण 5 जण आहेत हे, कळलं. आणि ते काहीतरी शिक्षण घेत आहेत, म्हणजे हे शैक्षणिक संदर्भातील कार्ड असून त्या ठिकाणी तुम्हाला जे काही करायचं असेल ते शिक्षणाच्या माध्यमातून करावं लागेल. अधिकतम त्या ठिकाणी जातक जो आहे त्या विद्यार्थ्याने सुद्धा कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे आणि टीचर सुद्धा त्याला पूर्णपणे देत आहे, कळलं का. बघा, पूर्णपणे देत आहे आणि तो स्वीकारत आहे. म्हणजे जो टीचर त्याच्या हितासाठी सगळं काम करत आहे तर त्याचं तो स्वीकार करत आहे. त्याच्यामुळे हे कार्ड तुमच्या गुरुवरती अवलंबून आहे, जो शिक्षक आहे. तर तसं हे टीचिंग लाईनमधलं कार्ड आहे. एखाद्याने आपल्याला विचारलं की मी कुठला व्यवसाय करू, तर टीचिंगचं करू शकतो. मी कुठली शिक्षण घेऊ का, मी नवीन कोर्स करू का, ते सुद्धा परमिटेड आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये हे शैक्षणिक क्षेत्राच्या संदर्भातील असणारं कार्ड आहे आणि त्याच्यावरती तुम्ही या कार्डाचा उपयोग करू शकता. तुमच्याकडे आलेला प्रश्न हा प्रश्न कशा स्वरूपाचा असेल तर तुम्हाला असं सांगू शकता तुम्ही की तुमचं ज्ञान जर अपूर्ण असेल तर तुम्ही आणखी ज्ञान मिळवा, एखादी डिग्री मिळवा, एखादी शास्त्री परीक्षा 18,000 रुपयामध्ये पास करा आणि तर तुम्हाला पुढे जाऊन कार्य करण्याची संधी मिळू शकेल. 18,000 वाले झोपले होता. आवाज बंद आहे आता. सर नाही. पंचांग पण बंद आहे, रोज चालली. सर फ्री मध्ये हातामध्ये गिफ्ट मोठी म्हणून द्यायला ताकद आहे. लागले सर आता ते हा, टीचर नवीन आहे. तुम्हाला फ्री मध्ये गिफ्ट म्हणून द्यायला जी लागले व्यक्ती ते आहे ना उभी, ज्ञान सर, ते घ्या तुम्ही, असा पण अर्थ होतो ना सर. नाही, एक मिनिट, नवीन जी साहेब काय जी म्हणणार व्यक्ती आहे ना ती त्यांच्या उंजळीमध्ये मणी टाकत आहेत, मणी किंवा मोती आहे. हा, मग काय जे आहे म्हणजे ते. काहीतरी गिफ्ट हो. देतात ना, म्हणजे ते तुम्हाला हो. नॉलेज फ्री मध्ये देत आहेत असं गिफ्ट म्हणून. हो. असं पण आपण अर्थ काढू शकतो ना सर. म्हणजे मी पैसे सांगत न घेता आता फ्री मध्ये देणार आहेत नॉलेज. मी असं सांगत होतो की 18,000 वाल्यांचं पंचांग पण बंद झालं आता. बंद झालं? हो. अरे बापरे. म्हणजे ते पंचांग पाठवायचे रोज, ते बंद झालं. नाही पाठवत का आता? नर्वस झाले एकदम ते. अरे बापरे. त्यात मी जाहिरात करतो, फसू नका फसू नका, त्यांची भडक नाही. हो ना सर, ते तर तुम्हाला त्यांचं हे लागतील सर. मला कसं लागणार, मी काय नाही त्यांच्या पण दुसरं काम करतो, मी उलट लोकांचं भलं करतोय. हो. 100 लोकांच्या दुवा मिळतात तुम्हाला, नंबर एकाचा काय, जरी वाईटपणा घेतला तरी. 10,000 लोकांचं आहे. 10,000. हो. बोला, आता हे कार्ड तुम्हाला व्यवस्थित कळलेलं आहे. या कार्डावरती तुम्ही छानपैकी उपदेश करू शकता, चांगल्यापैकी हे मिळवा.
म्हणजे सर तुमचं आता असं पण ज्योतिषाचं आता प्रॅक्टिस करायची, मग तुमचं शिक्षण आता पूर्ण झालेलं आहे आणि तुम्ही लोकांना आता ज्ञान द्यायला सुरुवात करा, असं पण होऊ शकतो हो का अर्थ? हो हो. किंवा सर एखाद्या थोर व्यक्तीचे मार्गदर्शन घेतले तरच तुमचं कार्य पूर्ण होईल असंही म्हणू शकतो. हा, तर एज्युकेटेड होणं हा जो भाग आहे, हा हा. विद्वान व्यक्ती असेल त्याच्याकडूनच तुम्हाला शिक्षा बरोबर. पण घेणं हे गरजेचं फक्त आहे. शैक्षणिक बाबतीत नव्हे, इतर कुठल्याही बाबतीमध्ये जरी आलं तर एखाद्या सल्ला मार्गदर्शकाची किंवा सल्ला एखाद्या सल्ला घ्या तुम्ही तरच बरोबर, तुमचे अनुभवी बरोबर. हा अनुभवी हा व्यक्तीशी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. एक्झॅक्टली. हा बरोबर. अनुभवी व्यक्ती. आता हे शेवटचं कार्ड होतं, पण इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. काय समजलं, आस्ते आस्ते शिकवल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे झालं का त्याची त्यांचं प्रॅक्टिस बोलणं होईल. हा, बोला. मुलांचं? मग त्यांना माहितीये का मुलांना? त्यांचा माईक चालू आहे. तपस्वी मॅडम. रसिका तपस्वी मॅडम माईक बंद झालं करा. झालं, केला. हो. बोला सर. हा, बोला. आता तुम्हीच सांगा काय काय हवंय. बोला, तुम्हाला काय वाटतं की कसं कार्डाचं जो काही रिडिंग आहे तो सोपा आहे, एवढा काही कठीण नाही आहे. सर म्हणजे असं पण होईल का की आतापर्यंत तुम्ही जे काही कष्ट घेतलेले आहेत तर त्याचं तुम्हाला आता रिटर्न्स मिळायला सुरुवात होईल, म्हणजे ते काहीतरी गिफ्ट मिळतंय ना नाही नाही, असं? तसं नाही. नाही होणार का? असं नाही तुम्हाला का? हे करावंच लागेल, पण म्हणजे शिक्षण घ्यावं आतापर्यंत लागेल. तुम्ही जे काही कष्ट घेतलेत किंवा जे काही तुम्ही योगदान दिलेलं आहे तर नाही नाही त्याचे नाही तुम्हाला नाही हे मिळेल नाही का? असं नाही. नाही नाही नाही. ओके. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यश मिळवायचं असेल तर एखाद्या विद्वान व्यक्तीच्या संपर्कात येऊनच त्याच्यापासून तुम्हाला दीक्षा घेणं आवश्यक आहे. ओके. सर याच्यामध्ये आपण उच्च शिक्षण मिळेल का किंवा चांगलं हे मिळेल का, तर पण हो, पॉझिटिव्ह आहे ना प्रश्न हा. येस येस, अपॉर्च्युनिटी होऊ शकते, हा. ओके. संधी मिळेल. तुम्ही त्या ह्याच्यातून तुम्हाला, आता बरेच लोक येतात, गुरु बनवायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, तर अशा गोष्टीमध्ये तुम्ही त्याला प्रोत्साहन देऊ शकता. इट इज पॉसिबल, नाही का? हो सर, नक्कीच. मॅडम, कार्ड काढा आता. आणखी काय विचार करायचा असेल तर सांगा, बोला. एनी क्वेश्चन्स? चव्हाण मॅडम, तुमचं काय मत आहे? काहीतरी सांगा. एक तर बऱ्याच दिवसांनी येता तुम्ही. हॅलो. कोण सर? माझं नाव घेतलं? म्हणजे काय दुसरं चव्हाण मॅडम कोण आहे दुसरं? हा. तुम्ही पण लपडायला लागला काय आता? बोला बोला. अं, पहिलं कार्ड घेतलं द किंग ऑफ किस, उपलब्धता. नंतर क्वीन ऑफ किस, रम्य वातावरण होतं, शुक्र ग्रहाच्या अंडर आहे हे कार्ड. नंतर कीज ऑफ आर्किटेक्ट, रचनाकार, काहीतरी घडणार आहे. इजिप्त मधली पण संस्कृती आहे ही. नंतर ट्रेझर कार्ड म्हणजे खजिना लुटून नेलेला आहे, विस्कळीत आहे सगळं. नंतर चेस गेम म्हणजे तुम्हाला तुमची बाजी खेळावी लागेल. नंतर क्लिअरिंग द वे, विशेष फुलफिल्ड, इच्छा परिपूर्ण. नंतर द ॲसेंट आणि मास्टर आर्किस्टंट. ही सगळी कार्ड घेतली तर खूप छान झालं. अर्थ पण समजले त्याचे, आणि काही निगेटिव्ह होते कार्ड, आणि काही बाकी सगळे छान आहेत कार्ड. तर छान झालं सर. थँक्यू. बरं, आणखी कोणाला अभिप्राय द्यायचा आहे?
का विचारायचा आहे प्रश्न? बोला. ऍक्च्युली आजच्या 10 कार्डांपैकी एकच कार्ड निगेटिव्ह होतं की ज्याचं ते सगळं विस्कळीत दाखवलंय आणि हे गेलंय निघून असं. हा. बाकी प्रयत्न करा, यश मिळेल, सहज यश मिळेल, आर्थिक प्रश्न सुटतील, अशा प्रकारची सगळी पॉझिटिव्ह कार्डच ह्याच्यामध्ये, म्हणजे टॅरोटच्या ह्या आकाशिक टॅरोटमध्ये मेजॉरिटी कार्ड ही चांगलीच आहेत सर. अशी निगेटिव्ह कार्ड नाही आहेत फारशी. त्यामुळे आकाशिक ह्याच्यातून येणारा संदेश हा चांगलाच आपल्याला देता येईल असं थोडस म्हणायला हरकत नाही. सगळी कार्ड चांगली आलेली आहेत आणि प्रत्येक ह्याच्यातून आपल्याला काहीतरी हे मिळते, हिंट मिळते. बोध मिळतो. हा, बोधक. बोला. थँक्यू. थँक्यू. हो, आता कुबल मॅडम समारोप करता का आणखी कोणाला काही विचारायचं आहे? विचारा. शिंदे साहेब, शिंदे मॅडम, दळवी साहेब. नाही सर, एकदम उत्तम झालेलं आहे, एकदम परफेक्ट आहे. शिकलोय शिकलो सॉरी तू, म्हणजे लेंथ आम्ही पुऱ्या लेंथवर आहोत एवढंच आम्ही सांगायचंय. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे बाकीचं ध्यान साधना हे चालूच आहे. फक्त थोडंसं मन चलबिचल होतं त्या क्रिएटिव्ह कंडिशन्स मध्ये, ते थोडंसं आलं पाहिजे. बाकी नाही होणार. गॉड असं गिफ्ट. कसं आहे की परमेश्वराची कृपाशिवाय दुसरं काही होणार नाही. परमेश्वराची कृपा हवीच. त्यात ते जाग येतेच बरोबर 3-3:30च्या दरम्यान. बरोबर. मग अर्धा पाऊण तास असतं, नंतर झोपतो. परफेक्ट. तुम्हाला एनर्जी तयार होत आहे. नमस्कार सर. सगळीच नमस्ते. कार्ड छान आहेत. आता मॅडमने पण सांगितलं, शिंदे सरांनी पण सांगितलं, आणि आकाशिकचे पहिले सगळे आतापर्यंत जे आपण शिकलो, पहिला एक 10चा सेट, त्याच्या अगोदरचे ते मेजर अर्काना आणि आजचे 10, सगळेच कार्ड्स तुम्ही इतके म्हणजे व्यवस्थित समजावे असे हळूहळू व्यवस्थित सांगितलेले आहेत. आता त्याच्यावर आम्ही जास्त अभ्यास करणं गरजेचं आहे आणि तो आम्ही करत आहोत. त्यामुळे ह्याने अजून एक वेगळीच दिशा मिळाली आहे. खूप छान कार्ड्स आहेत. कार्ड्स बघून त्या कार्डवरती त्यावेळी आपलं काय आपल्याला लॉजिक लावता येते आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार, आणि समोरच्या जातकाला काय विचारायचंय, त्याचं निरसन कसं करायचं, हा एक आपण त्यावेळी तात्कालिक कसा निर्णय घ्यावा ते सहज म्हणजे ह्या कार्डांमधून तो बोध येतो, घेता येतो, आणि ते तुम्ही इतकं सहजपणे शिकवता, त्यामुळे आम्हाला ते खूप पटकन अवगत व्हायला लागलंय. त्यामुळे सर धन्यवाद, कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम सर तुम्हाला सगळ्यांच्या वतीने. थँक्यू 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 सर. कुबल मॅडम समारोप करा. करते. तर सर सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. आता तुम्ही सांगा सर की डायरेक्ट समारोप करू की ह्या 10 कार्ड काय तुम्हाला आता काय आहे? मला जरा बरं नाही असं वाटतंय. येस, तुम्ही नाही मी कंटाळणार नाही. तुम्ही यू डू इट, डू युअर जॉब. आपण आज सर्वात प्रथम म्हणजे आज असं कीच या म्हणजे शीर्षकाखाली आपण म्हणजे सगळे कार्ड वाचले. हे आपल्या हळदणकर मॅडम म्हणाल्या तसं एक कार्ड सोडलं तर सगळं, पण म्हणजे मी असं माझ्या शब्दात सांगते सर, मला जे काय कळाले तर कीज म्हणजे त्याचा अर्थ कसं आपण शब्दशः की म्हणजे किल्ली असं नाही, पण म्हणजे आपल्याला जीवनात उपलब्ध असलेल्या संधी किंवा काय म्हणजे त्याच्यासाठी काय करायला हवं अशा अर्थाने आपण घेऊया. मग पहिलं कार्ड किंग ऑफ कीज असं आहे, म्हणजे ते राजा दाखवलाय आणि तो असा छान तटस्थ उभा आहे, रम्य वातावरणात पण उभा आहे आणि असा एकदम तयारीनिशी असा, पण त्याचा घोडा मात्र अगदी सावकाश म्हणजे जवळजवळ स्थिरच आहे, म्हणजे चालण्याच्या तयारीत आहे. तर मग एखादा जातक आला आणि हे कार्ड आलं तर आपण त्याला असं सांगू शकतो की पुढे म्हणजे तू जे काय करतोय त्याच्यात तुला समृद्धी किंवा भरभराट आहेच, आणि तुझा म्हणजे कुठलाही प्रश्न असेल जातकाचा तरी आपण त्याला म्हणजे पॉझिटिव्हच उत्तर द्यायचं. आणि हे सिंह राशीच्या
अखत्यारीतलं कार्ड आहे असं तुम्ही म्हणालात, म्हणजे दिसतच आहे तसं. मग दुसरं क्वीन ऑफ कीज, म्हणजे ही राणी कशी, राणी तर आहे पण अशी खूप बुद्धिमान पण आहे, तिला असं खूप काहीतरी मिळालंय, कारण बुद्धिमान आपण असं तिच्या हातात ते बुक पण दाखवलंय ना, अशा अर्थाने पण म्हणू शकतो. आणि खूप अशी प्रसन्न रम्य वातावरणात तर ती उभी आहेच आहे. शुक्र ग्रहाच्या अखत्यारीतलं कार्ड आहे असं पण तुम्ही म्हणालात. आणि तिच्या हातात सर्व सूत्र आहेत, राणीच आहे ना. आणि मग जातक आला तर आपण त्याला सांगू शकतो, म्हणजे यश तर मिळणार आहे, पॉझिटिव्ह कार्ड आहे नो डाऊट. पण तुम्हाला एखाद्या बुद्धिमान किंवा अधिकारी स्त्रीची पण मदत घेऊन, जर तुम्ही मदत इन द सेन्स सल्ला तरी घ्या आणि मग पुढे जा, म्हणजे तुम्हाला सफलता निश्चितच मिळेल. मग तिसरं कार्ड आहे वन ऑफ कीज, म्हणजे हे आर्किटेक्ट असं म्हणजे रचनाकार असं, म्हणजे असं हे इजिप्शियन संस्कृतीतलं जरी आहे, पण एखादी गोष्ट असं पुनर्निर्माण करा किंवा त्याच्या म्हणजे पुनर्निर्माणच करा असं ना, ते थोडंसं विस्कळीत झालेलं आहे. मग तो आर्किटेक्ट म्हणजे तो जो ती व्यक्ती उभा आहे, तिथं एक स्त्री आहे उभी, तिला तो असं मार्गदर्शन पण करत आहे. म्हणजे म्हणजे नवीन संधी किंवा ज्ञान पण आहे, पण तुम्ही आत्मविश्वासाने पुढे जा, पण कोणाचा तरी सल्ला घेऊनच इथे पण. मग टू ऑफ कीज आहे, म्हणजे ह्या ट्रेजर हे कार्ड थोडस कसं असं निगेटिव्ह इन द सेन्स, कसं त्या त्या व्यक्तीचं म्हणजे सगळं असं लुटून नेल्यासारखं असं वाटतंय. आणि तो आर्थिक चिंतेत आहे असं, म्हणजे लूटमार झालेली आहे, सर्व धन पण निघून गेलेलं आहे, एकाकी पडला आहे. तर आपण जातक आपल्याकडे आला तर असं सांगावं लागेल त्याला की तुम्ही बऱ्याच गोष्टींना म्हणजे बरेच अडथळे तुम्हाला पार करावे लागतील आणि मग पुढे जावं लागेल, म्हणजे थोडस निगेटिव्हच आहे. मग पाचवं कार्ड आहे थ्री ऑफ कीज, म्हणजे हे चेस गेम, म्हणजे बुद्धिबळात कसं आपलं लक्ष चौफेर हवं, की म्हणजे आपला प्यादा सुद्धा कोणी हे करणार नाही असं आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे, म्हणजे एक रणनीती वापरायला हवी असं म्हटलं तरी चालेल. शनी ग्रहाच्या अखत्यारीतलं कार्ड आहे, म्हणजे चाल विचारपूर्वक करावी, चौफेर नजर ठेवा, कारण बुद्धिबळ खेळताना जर आपण एखाद्या प्यादा असू दे काही आपल्याला पुढे जायचं, त्याला हात लावला की आपल्याला ते न्यावंच लागेल, नाहीतर मूव मग करावं लागतं. त्याच्याशिवाय हा पर्याय नाही, म्हणून काळजी घ्यायला हवी. फोर ऑफ कीज म्हणजे 6वं कार्ड आहे क्लिअरिंग द वे, म्हणजे हे दोघं पती पत्नी असे काय प्रवासाला निघालेत, मग ते उतरलेत त्या बग्गीमधनं आणि त्याच्या हातात ते ऍक्स म्हणजे काय कुऱ्हाड दाखवली, पण म्हणजे समोर झाड पडले व्हॉट एव्हर काय, पण ते तुम्ही तो अडथळा पार करा आणि पुढे जा, कारण पुढे स्वच्छ प्रकाश दाखवलाय, एक पुढे घर पण आहे, किंवा ते त्यांचं काय त्यांना जे काय अचीव करायचंय ते करू शकणार आहेत असं, म्हणजे श्रमिक कार्ड आहे नो डाऊट, पण यश पण मिळेल. मग 7वं कार्ड आहे 5 ऑफ कीज, म्हणजे विशेष फुलफिल, म्हणजे हे एकदम पॉझिटिव्ह कार्ड आहे, म्हणजे इच्छा पूर्ण झालेल्या आहे आणि सगळं तिथे असं छान फ्रुट्स वगैरे सगळं दाखवलंय, म्हणजे भरपूर प्रमाणात दाखवलंय, तर तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. तुम्ही जे करत आहात ते त्याच्यात तुम्ही यशस्वी झालाच आहात किंवा व्हाल, आणि आता सेलिब्रेशनची तयारी करा असं पण आपण म्हणू शकतो. मग 8वं कार्ड आहे 6 ऑफ कीज, म्हणजे क्रेसंट मून असं एक, म्हणजे चंद्रकोर तुम्ही म्हणालात की अष्टमीचा चंद्र, आणि वृषभ आणि तुळ राशीच्या अखत्यारीतलं हे कार्ड आहे, पण हे कलावंताचं कार्ड आहे, कारण तो कलावंत कसं बाकीच्या काही काही मूर्त्या त्यांनी बनवून ठेवल्या आहेत आणि हिला असं शेवटचं फिनिशिंग चाललंय असं आपल्याला एकंदरीत दिसतंय. पण तुम्हाला तुमचं काम करताना एकाग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशनची पण गरज आहे, मग तुम्ही म्हणजे यशस्वी व्हाल. मग नंतर 9वं कार्ड आहे 7 ऑफ कीज, हे असेंट, म्हणजे आपण आरोहण असं म्हणतो ना, म्हणजे पुढे पुढे जाणार, पण परिश्रम करावंच लागतील नो डाऊट. योजना आखा, शहाणपणाने पुढे जा, म्हणजे मग तुम्ही एक उंचीवर किंवा तुमचं शिखर गाठाल असं. आणि मग आपल्या कुलकर्णी मॅडम म्हणालात म्हणजे तिचा सूर्य पण दाखवलाय, तर मग जातकाला आपण हे नक्कीच सूर्याची उपासना करा असं पण म्हणजे एक रेमेडी म्हणून देऊ शकतो. आणि शेवटचं कार्ड आहे 8 ऑफ कीज, म्हणजे मास्टर आर्टिसन, हे पण छान आहे, म्हणजे एक कुशल कारागीर असं, म्हणजे एक टीचर दाखवलाय, तिकडं बाकीचे त्यांचे सगळे विद्यार्थी आहे आणि एका विद्यार्थ्याला मात्र ते शिक्षक काहीतरी देत आहे आणि ते पण त्याचा स्वीकार करत आहे. म्हणजे आपण असं पण सांगू शकतो
की एखाद्या अनुभवी किंवा विद्वान व्यक्तीचा तुम्ही सल्ला घ्या आणि मग पुढे जा. तर अशा प्रकारे सर आज आपण कीजच्या म्हणजे या शीर्षकाखाली 10 कार्ड्स वाचले. एकदम छान, सगळेजण छान पण बोलत होते, सगळ्यांना छान त्याचा अनुभव पण येतोय. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळेजण ते ध्यान धारणा जेवढं जेवढं शक्य आहे तेवढं करतोय. रोज स्वतःच आपल्या पायांचं पण दर्शन घेतोय, पण त्याचा एक वेगळाच म्हणजे छान अनुभव मात्र येतोय. तसं अतिशय उत्तम क्लास झालाय. त्यासाठी मी आणि आम्ही सर्वजण तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी वंदन करतो. हेड्स अप टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रेट, धन्यवाद. ह्यूज ग्रेट. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. मॅडम. उद्या धन्यवाद मॅडमचा सर. क्लास आहे. धन्यवाद. उद्या मॅडमचा क्लास